हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रेझोनन्स सायन्स. मी युवराज कोकरे. मित्रांनो, आज आपण ट्रान्सपोर्ट बघणार आहोत. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जे काही ट्रान्सपोर्ट आहे, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आहे, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट आहे, हा आपला टॉपिक आहे. हा टॉपिक आज आपण डील करणार आहोत. मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट काय आहे, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या आहेत. आता हा थोडा सिलेबस आहे, त्या सिलेबसला आपण डिकोड केलेला आहे. आता या टॉपिकमध्ये जे काही आपण कंटेंट आहे, कशा पद्धतीने हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता कन्सेप्ट ऑफ सेल्युलर ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये जे काही मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आहे ते पाहणार आहोत आणि व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट हे दोन प्रकार आहेत, मेजर प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिले पाहणार आहोत की मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट काय आहे आणि नंतर त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. त्याचे टाईप आहेत, म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, असे दोन ट्रान्सपोर्टचे प्रकार आहेत, ते पाहणार आहोत. आणि त्याची मोड कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या मोडच्या माध्यमातून ते ट्रान्सपोर्ट होतं, ह्या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये चार टॉपिक आहेत. या चार टॉपिकमध्ये पूर्ण जो सिलेबस आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट जो सिलेबस आहे तो कव्हर होऊन जातो. ठीक आहे. आता पहिले तर ते बघितलं पाहिजे की मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट काय आहे. मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? सिंपल आहे. एक मेम्ब्रेन आहे. सपोज आता ही एक मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन तुम्हाला माहिती आहे की लिपिड बायलेअरची बनलेली आहे. ही एक मेम्ब्रेन आहे. ही एक मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची एक मेम्ब्रेन आहे, लिपिड बायलेअरची बनलेली मेम्ब्रेन आहे. आता ही जी मेम्ब्रेन आहे ही लिपिड बायलेअरची बनलेली आहे. लिपिड बायलेअरची ही मेम्ब्रेन बनलेली आहे. या मेम्ब्रेन मध्ये ट्रान्सपोर्ट कसं होऊन जातं, ट्रान्सपोर्ट कसं होतं. सपोज एक मॉलिक्यूल आहे, एक मॉलिक्यूल इथं आहे, हा मॉलिक्यूल इथं आहे, हा मॉलिक्यूल आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचा बाहेर. जेव्हा ट्रान्सपोर्ट मॉलिक्यूल एखादा बाहेर करतो आपण, है ना, मग तो इकडे बाहेर मॉलिक्यूल आपण जो ट्रान्सपोर्ट करतो तो मॉलिक्यूल इथं आलेला आहे. कुठून गेलेला आहे? या लिपिड बायलेअरच्या माध्यमातून. मग हे जे काही लिपिड बायलेअरच्या माध्यमातून विथ द हेल्प ऑफ प्रोटीन और विदाउट द हेल्प ऑफ प्रोटीन, अशा दोन गोष्टी आहेत तिथं. एक काय आहे, विथ द हेल्प ऑफ प्रोटीन और विदाउट. एक प्रकार आहे की विदाउट प्रोटीन, प्रोटीन इन्व्हॉल्व नाहीये लिपिडच्या बायलेअर मधून, मग त्याला काय म्हणतो आपण, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. लिपिड असेल नाही सर, प्रोटीन असेल तर प्रोटीन काय असेल, प्रोटीन त्याच्यामध्ये एक चॅनलचं काम करतो. असा प्रोटीन त्याच्यामध्ये असेल, असा प्रोटीन त्याच्यामध्ये असेल आणि हा प्रोटीनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होऊन जाईल. हा प्रोटीन आहे तर या प्रोटीनच्या आतमधून मॉलिक्यूल काय होईल, बाहेर ट्रान्सपोर्ट होईल. एक तर आहे लिपिड मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आहे, एखादा मॉलिक्यूल आतमधून बाहेर पाठवणं. दुसरी गोष्ट आहे की काय आहे, बाहेरचा जो मॉलिक्यूल आहे, तो बाहेरचा मॉलिक्यूल काय करायचा आहे, आपल्याला आतमध्ये ट्रान्सपोर्ट करायचा आहे, आतमध्ये ट्रान्सपोर्ट करायचा आहे. मग या पद्धतीने 2 वे ट्रान्सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतं. इथून इथं पण ट्रान्सपोर्ट होतो. म्हणजे काय आहे, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आहे, एखादा मॉलिक्यूल जर सेलच्या आतमध्ये असेल, सेलच्या आतमध्ये सोडियम आहे, सोडियम बाहेर पाठवणं विथ और विदाउट हेल्प ऑफ प्रोटीन. प्रोटीन असेल किंवा नसेल तर तो काय आहे, लिपिडच्या माध्यमातून जाईल, सिंपल डिफ्युजनच्या माध्यमातून जाईल. आणि जर तो प्रोटीन असेल, प्रोटीन इन्व्हॉल्व असेल तर त्याला आपण फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणतो. प्रोटीन काय करेल, त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर बदलून घेईल, त्याला कन्फर्मेशनल चेंज म्हणतात. त्या कन्फर्मेशनल चेंजच्या माध्यमातून तो बाहेर जाईल, है ना. मग दोन वेळी आहे, काय आहे, एक तर आतमधून बाहेर पण जाईल आणि बाहेरून आतमध्ये पण येईल. याला काय म्हणतो आपण, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट म्हणतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. ही जी काही थिकनेस आहे त्या थिकनेसला पार करून त्याला जावं लागतं, त्याला म्हणतो मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. म्हणजे मेम्ब्रेनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होतं. दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट मध्ये काय आहे, व्हेसिकल तयार होतात. व्हेसिकल म्हणजे काय, एक बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं आणि ती सेल स्वतःच करून घेते, स्वतःच्या मेम्ब्रेनच्या माध्यमातून ते स्ट्रक्चर आतमध्ये घेते आणि मग बनवते. आता कसं बघा, ही एक सेल आहे, सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. सपोज न्यूक्लियस काढणं, जर जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये ही जी काही सेलचा डायग्राम काढता आणि एखादा गोष्टी तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला डिफाईन करायची आहे आणि एखादी डायग्राम तुम्हाला शो करायची आणि त्याचं तुम्हाला दाखवायचं आहे, तेव्हा तुम्हाला न्यूक्लियस काढणं गरजेचं आहे.
न्यूक्लियस खूप महत्वाचा आहे. न्यूक्लियस तुम्हाला काढता आला पाहिजे, कारण मग ती सेल वाटतंय. ठीक आहे. आता ह्या न्यूक्लियस मधला हा जो काही मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल मला काय करायचा आहे, ही सेलच्या आतमध्ये पाठवायचा आहे. सेलच्या आतमध्ये हा जो मॉलिक्यूल आहे मला आतमध्ये पाठवायचा आहे, तर मला काय करावं लागेल, मला ही जी काही सेल आहे, ही सेल स्वतः इन्व्हॅजिनेट करते. म्हणजे काय आहे, ही जी सेल आहे, ही सेल काय करेल, अशा पद्धतीने इन्व्हॅजिनेट करेल आणि हा आतमध्ये घेईल. हा सिंपल लिपिड बायलेअरच्या माध्यमातून शक्य नाही. लिपिड जी बायलेअर आहे त्याच्या माध्यमातून तो जात नाही, कारण मॉलिक्यूल तेवढा मोठा आहे, ताकदीचा आहे. तो लिपिड बायलेअर जात नाही, तो पोलर इन नेचर आहे, त्याच्यामुळे तो आतमध्ये जात नाही. मग त्यावेळेस काय करावं लागेल, हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल काय करते, ती जी सेल आहे, ती सेल या मॉलिक्यूलला काय करते, स्वतः आतमध्ये, आपण त्याला गिळणं म्हणतो, स्वतः आतमध्ये इन्व्हॅजिनेट करून स्वतः गिळून घेते. आणि त्याच्यानंतर काय आहे, त्याचं हे जे काही मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल आतमध्ये येतो आणि अशा पद्धतीने. मग याला काय म्हणतात, याला म्हणतात बडिंग. याला काय म्हणतात, याला म्हणतात बडिंग, है ना. याला काय म्हणतात, याला म्हणतात बडिंग. व्हेसिकल फॉर्मेशन होत, इथं व्हेसिकल फॉर्मेशन म्हणतात त्याला. व्हेसिकल म्हणजे याला व्हेसिकल म्हणतात, है ना. ही व्हेसिकल आहे, याला व्हेसिकल म्हणतात. ही व्हेसिकल इथं फॉर्म होत असते. ठीक आहे. मग विथ द हेल्प ऑफ प्रोटीन, विदाउट द हेल्प ऑफ प्रोटीन, याला काय म्हणतात, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. आणि एक आहे, ही जी काही व्हेसिकल आहे, त्या व्हेसिकलच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट. एखादा मॉलिक्यूल जर मेम्ब्रेनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होत असेल, ही जी मेम्ब्रेन आहे, हे मेम्ब्रेन कशाची बनलेली आहे तुम्हाला माहित आहे, लिपिड बायलेअरची बनलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, लिपिड बायलेअरची पूर्ण बनलेली आहे. या लिपिड बायलेअरच्या मधून जर एखादा मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होत नसेल तर तो कशामध्ये जातो, तो व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तो ट्रान्सपोर्ट केला जातो. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पहिले तर, है ना. व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तो ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि जे साधे मॉलिक्यूल आहेत, अलॉंग द ग्रेडियंट आहेत, है ना, सिंपल नॉन पोलर मॉलिक्यूल्स आहेत, ते मॉलिक्यूल कशाच्या माध्यमातून, सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथं काय आहे, हा प्रोटीन आहे. हा जो प्रोटीन आहे, या प्रोटीनच्या माध्यमातून जर सिंपल डिफ्युजनच्या माध्यमातून, जर एखादं काय आहे, इथे सिंपल डिफ्युजन आहे, सिंपल डिफ्युजन आहे. सिंपल डिफ्युजन म्हणजे काय, इथं कॉन्सन्ट्रेशन खूप हाय आहे मॉलिक्यूलचं. हे कॉन्सन्ट्रेशन खूप हाय असल्यामुळे काय आहे, इथं ऑटोमॅटिक लो कॉन्सन्ट्रेशन हे जे मॉलिक्यूल आहे ते येत राहतात. त्याला काय म्हणतो, सिंपल डिफ्युजन. दुसरं काय आहे, फॅसिलिटेड डिफ्युजन. म्हणजे काय आहे, इथं मॉलिक्यूल आहे, सॉरी इथं मॉलिक्यूल्स आहेत. हे मॉलिक्यूल काय करतात, हे मॉलिक्यूल सिंपल डिफ्युजनच्या माध्यमातून जात नाही. मग काय करतो, हा जो काही प्रोटीन आहे, हा प्रोटीन काय करेल, हे जे मॉलिक्यूल्स आहे, हे मॉलिक्यूल कॅप्चर करेल. कॅप्चर केल्यानंतर हा जो काही प्रोटीन आहे, हा प्रोटीन त्याचं स्वतःचं तोंड बदलून घेईन असं, है ना. आणि मग इकडं या म्हणजे कशा पद्धतीने असा घेतला की असा टाकून देणार, असा घेतला की असा टाकून देणार. मग याला म्हणतात फॅसिलिटेड डिफ्युजन. याला काय म्हणतात, याला म्हणतात फॅसिलिटेड डिफ्युजन. या पद्धतीने हे पूर्ण काय होणार आहे, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आहे. व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, हे जे काही मॉलिक्यूल्स आहेत हे व्हेसिकल तयार करतात, व्हेसिकल फॉर्म करतात त्याच्या आजूबाजूला. म्हणजे ही व्हेसिकल कशाची असते, ही असते लिपिड बायलेअरची. लिपिड बायलेअरची ही जे काही व्हेसिकल असते त्याच्यामुळे ती सहज आतमध्ये येऊ शकते, कारण लिपिडची आहे त्याच्यामुळे त्याला ते अलाउच करावं लागते. आतमध्ये कोण आहे, पोलर मॉलिक्यूल असलं तरी चालेल, एखादा बॅक्टेरिया असला तरी चालेल, पण काय आहे, पूर्ण व्हेसिकल तयार करून आतमध्ये घेतला जातो. कारण काही गोष्टी बल्कमध्ये लागतात त्याला, काही गोष्टी खूप मोठ्या पद्धतीने लागतात त्याला, आणि काही गोष्टी पोलर गोष्टी असतील ज्या की आतमध्ये सहसा येत नाही. कारण याचं बाय नेचर जर बघितलं तर हा काय आहे, हा नॉन पोलर पार्ट आहे. नॉन पोलर आहे हा. नॉन पोलर म्हणजे काय, हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक आहे म्हणजे काय आहे, इथं हायड्रोफोबिक आहे म्हणजे काय आहे, त्याला पाण्याची भीती आहे. पाण्याचं कंटेंट असणारे ज्या गोष्टी आहेत त्या आतमध्ये जाणार नाहीत. कारण इथं हा जो काही टेल आहे त्याच्या, ह्या टेल कशा आहेत, नॉन पोलर आहेत, हायड्रोफोबिक आहेत. म्हणून हायड्रोफोबिक पार्ट त्याच्यामध्ये जात नाही. पण सेलला त्याची पण गरज आहे. मग त्याची जर गरज असेल तर मग ती कशी पाठवायचे, ते एकतर या कंप्रेशन चेंज करून प्रोटीनच्या माध्यमातून, किंवा हे ज्या व्हेसिकल्स आहेत त्या व्हेसिकलच्या माध्यमातून. म्हणून अशा दोन प्रकारचे काय पाहायला मिळतात, आपल्याला ट्रान्सपोर्ट पाहायला मिळतात. एक आहे मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट, मेम्ब्रेनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होतं. दुसरं आहे व्हेसिकल ट्रान्सपोर्ट, जे व्हेसिकल तयार करतं पूर्ण सेलची मेम्ब्रेन आणि त्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट करतं. आणि हे जे ट्रान्सपोर्ट आहे, हे ट्रान्सपोर्ट तुम्हाला मोस्टली जे काही गॉल्गी बॉडी आहे, ईआर मधून जे काही ट्रान्सपोर्ट होतं,
ER आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यातून ट्रान्सपोर्ट होऊन हे व्हेसिकलच्या फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त काय आहे तिथं ट्रान्सपोर्ट होत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, प्रोटीन्स असतात. म्हणजे सपोज एखादं एक्झाम्पल आहे की माझ्या शरीराच्या कोणत्या तरी पार्टला मला प्रोटीन्स पाहिजे, मी बॉडी बिल्डिंग करतो, माझ्या मसल्स हे करण्यासाठी मला प्रोटीन्स लागतात. तर काय करेल, जी गॉल्जी बॉडी आहे ती गॉल्जी बॉडी प्रोटीन पॅक करेल, पॅक करून बॉडीला ज्या काय मसल्सला लागतात, ज्या काही सेल्सला लागतात त्या सेल्सला ती ट्रान्सपोर्ट करेल. मग ते ट्रान्सपोर्ट करताना काय करेल, ती व्हेसिकल तयार करेल आणि मग ट्रान्सपोर्ट करेल. आता त्याच्यावर त्याचा ऍड्रेस असतो की इथे इथे पाठवायचं आहे म्हणून. मग इतकं खूप सिस्टम, जसं आपलं ट्रान्सपोर्टचं सिस्टम आहे सेम तसंच ट्रान्सपोर्टचं सिस्टम आपल्याला याचं पाहायला मिळते. मग त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे की या पद्धतीने आहे. मग आता हे जे काही व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट आहे, या व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टचे काही प्रकार आहेत है ना. या गोष्टीला काय म्हणतात, इंडोसायटोसिस म्हणतात, सायटिक व्हेसिकल म्हणतात, इंडोसायटिक व्हेसिकल म्हणतात त्याला. ठीक आहे. आता याचे प्रकार आहेत. एक आहे, एक काय आहे, एक आहे इंडोसायटोसिस, सॉरी इंडोसायटोसिस. दुसरं आहे फॅगोसायटोसिस, फॅगोसायटोसिस. तिसरं आहे पिनोसायटोसिस आणि चौथा आहे सेल सिक्रिशन, सेल सिक्रिशन. असे 4 प्रकार त्याचे पाहायला मिळतात. म्हणजे काय आहे, इंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, ट्रान्ससायटोसिस हे पण त्याचे प्रकार आहेत. म्हणून व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. मग हे 2 प्रकार आहेत ब्रॉडली, मेजरली, हे जे तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. आता मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट करताना मेम्ब्रेन कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करते, त्यासाठी मेम्ब्रेन तुम्हाला काढावं लागेल. मेम्ब्रेन काढल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर समजतात की मेम्ब्रेन कसे ट्रान्सपोर्ट करते. मग मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट करताना तुम्हाला कशाची बनलेली आहे मेम्ब्रेन लिपिड बायलेअरची बनलेली आहे है ना. लिपिड बायलेअरची बनलेली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता वारंवार सांगून झालेलं आहे. मागच्या लेक्चर 2-3 लेक्चर त्याच्यामध्येच झालेले आहेत. ठीक आहे. मग लिपिड बायलेअरची बनलेली आहे, त्याच्यामध्ये काय असतात, त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात है ना. इम्बेडेड प्रोटीन असतात, म्हणजे पेरिफेरल प्रोटीन आहेत, इंटिग्रेटेड प्रोटीन आहेत, तिथून अँकर प्रोटीन आहेत. असे बरेच सारे प्रोटीन काय बनलेले असतात. ही जी काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेलं आहे आणि याच्या माध्यमातून काय करत असते, ती आवश्यक असणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत, त्याला लागणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स काय करते, ती इन्न आतमध्ये घेण्याचं काम करत असते. कारण सेलला जगण्यासाठी पण स्वतःसाठी मॉलिक्युल्स लागतात, काही गोष्टी तयार करण्यासाठी, प्रोटीन वगैरे सिंथेसिस करण्यासाठी पण त्याला मॉलिक्युल्स लागतात आणि त्याच्यासाठी त्याला जीवन जगण्यासाठी काय लागेल, या सर्व गोष्टी लागतात. त्या त्याला कुठून मिळतात, या बाहेरून घ्यावं लागतात, सायटोसोल मधून किंवा सायटोप्लाझम मधून घ्यावं लागतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे काय आहे, हे सायटोप्लाझम आहे, हे काय आहे, एक्झोप्लाझम आहे, एक्झोप्लाझम. आता ह्या गोष्टी तुम्ही ज्या ज्या मी गोष्टी मानतोय, या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या तुम्ही तिथे मेन्शन केल्या पाहिजे. काही गोष्टी मला थोडं, आता हा आहे एक्झोप्लाझम, हा आहे सायटोप्लाझम, ह्या गोष्टी मेन्शन झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता इथं काय आहे, इथं आपल्याला एक प्रोटीन पाहायला मिळतो. इथं काय आहे, एक प्रोटीन आहे. ओके. मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट बघतो आपण. ट्रान्सपोर्ट 2 प्रकारचा आहे. एक आहे सिंपल डिफ्युजनच्या माध्यमातून, जे आता मी थोड्या वेळ पहिले समजून सांगितलं, सिंपल डिफ्युजन. सिंपल डिफ्युजनच्या माध्यमातून इथं मॉलिक्युल्स असतील खूप सारे, हायर कॉन्सन्ट्रेशन इथं असेल. हायर कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशन जेव्हा एखादी गोष्ट जाते ती लोअर कॉन्सन्ट्रेशन, पण कोणते मॉलिक्युल जातील जे की नॉन पोलर आहेत, ते नॉन पोलर मॉलिक्युल हायर कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशन जातात, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो सिंपल डिफ्युजन. कोणते मॉलिक्युल जातील जे की नॉन पोलर असतील, पोलर मॉलिक्युल जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे काय त्याला सिंपल डिफ्युजन म्हणतात. जर या ट्रान्सपोर्टमध्ये प्रोटीनचा सहभाग असला, हा कोण आहे, हा प्रोटीन आहे. जर या ट्रान्सपोर्टमध्ये प्रोटीनचा सहभाग असेल तर त्याला आपण फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट म्हणतो. कारण हा जो काही प्रोटीन आहे, हा प्रोटीन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आणि या प्रोटीनच्या माध्यमातून हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन अलाउंग द ग्रेडियंट होत आहे, अलाउंग द ग्रेडियंट होत असतं. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशा पद्धतीने हे मेम्ब्रेन मधून ट्रान्सपोर्ट होत असते. मग या मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्हाला खूप सारे चॅनल्स पाहायला मिळतील है ना. एखाद्या शेतामध्ये पाणी द्यायचं आहे, पाणी द्यायच्या मध्ये आपण काय करतो, चॅनल्स है ना, पंप असतं. मग ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये पण युज होतात. मग इथूनच त्या गोष्टी घेतलेल्या आहेत तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये. मग हे जे ट्रान्सपोर्ट आहे,
जे आपण ट्रान्सपोर्ट करतो, जे ट्रान्सपोर्टचं मेकॅनिझम आहे तेच मेकॅनिझम इथं पण लागू होते. त्याच्यामुळे तुम्ही त्याला याला वेगळं समजायची गरज नाही, कारण ट्रान्सपोर्ट जगामध्ये कुठेही काय असेल तर ते सेमच आहे. तिथं पण चॅनल्स असतील, तिथं पण पंप असतील, तिथं पण है ना काही प्रोटीन टाईप गोष्टी असतील की ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काही मेकॅनिझम असतील, हे सर्व इथं पण आहेत. ठीक आहे, मग या पद्धतीने हे सर्व आहेत. म्हणजे हे जी काय आहे, ही जी काही मेम्ब्रेन आहे ही कशाची आहे, ही लिपिड बायलेअरची आहे. लिपिड बायलेअरची आहे. हा नॉन पोलर पार्ट आहे, हायड्रोफोबिक पार्ट आहे, हायड्रोफोबिक पार्ट आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशा पद्धतीने हे ट्रान्सपोर्ट होतं. ठीक आहे, मग हे ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार आहेत. याच्या ट्रान्सपोर्टचे काही प्रकार आहेत, ते ट्रान्सपोर्टचे प्रकार बघितले पाहिजे. आता ट्रान्सपोर्टचे प्रकार तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सांगता की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट है ना, आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन आहे. एक आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, एक आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, आणि एक आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता जे ट्रान्सपोर्ट आहे, पहिले आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचं बघायचं आहे आणि नंतर आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पाहणार आहोत. आता ह्याचा अर्थ काय होतो? पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह, रिमोट सेन्सिंग बघितलं असेल, बऱ्याच गोष्टी पॅसिव्ह ऍक्टिव्हच्या तुम्ही ऐकता. म्हणजे पॅसिव्ह असा व्यक्ती आहे, पॅसिव्ह माणसाच्या बाबतीत बोलतोय, हा ऍक्टिव्ह माणूस, हा पॅसिव्ह माणूस आहे. म्हणजे काय आहे? जो व्यक्ती स्वतःची एनर्जी खर्च करून काम करतो आणि असा व्यक्ती जो स्वतःची एनर्जी इन्व्हेस्ट न करता दुसऱ्यावर जगतो, त्याला आपण पॅरासाइट बी म्हणतो, त्याला पॅसिव्ह म्हणतो. म्हणजे काय आहे? दुसऱ्याची एनर्जी यूज करून स्वतः जगतो त्याच्यावर, है ना, मग त्याला काय म्हणतो? पॅसिव्ह म्हणतो. आणि स्वतःची एनर्जी करून स्वतः काहीतरी कमवतो, स्वतःच तो काय म्हणतो ऍक्टिव्हिटी करतो, त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह. मग तसं इथं पण असंच आहे. मग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आहे? तिथे एनर्जी इन्व्हेस्ट होत नाही, एनर्जी यूज केली जात नाही, अलॉंग द ग्रेडियंट कार्यक्रम होतो. आणि जो काही फ्लो आहे त्या फ्लोच्या माध्यमातून, म्हणजे काय, सिंपल डिपॉझिटच्या माध्यमातून, फॅसिलिटेड डिपॉझिटच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी होत असतात. मग याचे जे प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. इथं एनर्जी इन्व्हेस्ट होते, एनर्जी इन्व्हेस्टमेंट निडेड आहे. इथे काय आहे? नो एनर्जी रिक्वायर्ड. इथे काही एनर्जी रिक्वायर्डच नाही, इथे एनर्जीची गरज आहे. आणि ही जी काही एनर्जी आहे ही कशाच्या माध्यमातून असणार आहे? एटीपीच्या माध्यमातून असणार आहे. इथे ही एनर्जी कशाच्या माध्यमातून आहे? लाईटच्या माध्यमातून असणार आहे, लाईटची असणार आहे. ही एनर्जी कशाच्या असणार? प्रोटॉन ग्रेडियंटच्या माध्यमातून असणार आहे, प्रोटॉन ग्रेडियंटच्या माध्यमातून असणार आहे. मग एनर्जी इथे लागणार आहे. जिथं एनर्जी लागणार आहे त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो, जिथं एनर्जी लागणार नाही त्याला आपण काय म्हणतो? त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण असं म्हणत असतो. मग आज आपल्याला काय बघायचं आहे? हा जो काही पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, हा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपल्याला इथं बघायचा आहे. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? तर सिंपल आहे. या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार पडतात. एक आहे सिंपल डिफ्युजन आणि एक आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन म्हणजे काय? सिंपल तुम्ही जर बघितलं, सिंपल डिफ्युजन काय आहे? सिंपल आता एक आहे, इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, जिथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाणं म्हणजे काय आहे? त्याला विदाउट द हेल्प ऑफ प्रोटीन. हे बघा, सिंपल डिफ्युजन म्हणजे काय आहे? इथं या बाबतीत सिंपल डिफ्युजन काय आहे? विदाउट द हेल्प ऑफ प्रोटीन, विदाउट हेल्प ऑफ प्रोटीन the molecules move from one higher concentration to the lower concentration is known as simple diffusion. है ना, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जर एखादी मॉलिक्यूल जात असतील विदाउट द हेल्प ऑफ प्रोटीन, म्हणजे काय आहे? इथं लिपिड बायलेअर मधून जातील, ते लिपिड बायलेअर मधून जातील, ते त्याला काय म्हणतो आपण? सिंपल डिफ्युजन. आणि फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय आहे? जर फॅसिलिटेड डिफ्युजन करायचं असेल तर काय आहे? एक माध्यम लागेल. मग तिचं माध्यम काय असणार आहे? विथ द हेल्प ऑफ प्रोटीन, with the help of protein. प्रोटीन इथं काम करेल. प्रोटीन काय करेल? प्रोटीन इथं चॅनलचं काम करेल, है ना, फॅसिलिटेट करेल. स्वतःची जी काय बाजू आहे ती बाजू बदलून घेईल,
है ना. कन्फर्मेशनल चेंज म्हणतात त्याला, कन्फर्मेशनल चेंज करेल. सिंपल. इथं तुम्हाला ते डायग्राम काढून दाखवतो. कन्फर्मेशनल चेंजची तुम्हाला डायग्राम कळली की तुम्हाला समजून जाईल की फॅसिलिटेड डिफ्युजन काय आहे. सिंपल. फॅसिलिटेड म्हणजे काय करणार, त्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देणं, त्याला फॅसिलिटेट करणं, त्याला सांगणं की तू असं आल्यानंतर असं. त्याच्यामध्ये एनर्जी इन्व्हेस्ट होत नाही. एनर्जी इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, ऍक्टिव्ह मध्ये आहे. पॅसिव्हचे दोन प्रकार आहेत, एक आहे सिंपल डिफ्युजन, दुसरा आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये काय आहे, एनर्जी इन्व्हेस्ट होत नाही पण त्यासाठी फॅसिलिटी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. फॅसिलिटी काय आहे, सपोज आता इथे एक प्रोटीन आहे, हा एक प्रोटीन आहे, हा प्रोटीन आहे. आता या प्रोटीन जवळ काय आलेले आहेत, काही मॉलिक्युल्स आलेले आहेत. बाहेर आहेत मॉलिक्युल, हे मॉलिक्युल इथं आलेले आहेत. आता हे मॉलिक्युल आतमध्ये टाकायचे आहेत. मग आतमध्ये टाकायच्या वेळेस तो काय करेल, आता तो कन्फर्मेशनल चेंज करून घेईल. तो काय करेल, कन्फर्मेशनल चेंज करून घेईल, स्वतःमध्ये कन्फर्मेशनल चेंज करून घेईल. आणि कन्फर्मेशनल चेंज झाल्यानंतर हे जे काही मॉलिक्युल्स आहेत जे की बाहेर होते ते आता कुठे आलेले आहेत, हे आतमध्ये आलेले आहेत. मग काय केलेलं आहे, इथं त्यांनी एक गोष्ट घडवलेली आहे स्वतःसोबत, ती म्हणजे काय केलेलं आहे, त्यांनी कन्फर्मेशनल चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंज त्यांनी घडवून आणलेला आहे. मग ह्याच्या माध्यमातून म्हणजे विथ द हेल्प ऑफ प्रोटीननी स्वतःची बाजू बदलली आणि काय आहे, वरचं खाली आणून टाकणं, याच्यामध्ये एनर्जी इन्व्हेस्ट केलं काहीच ठिकाणी नाही. अलॉंग द ग्रेडियंट ह्या गोष्टी पण झालेल्या आहेत. ठीक आहे. पण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये ह्या गोष्टी आहेत का, नाही. हे अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट आहे. हे काय आहे, अगेन्स्ट आहे. म्हणजे सिंपल आहे. एक हे जे आहे इथं काय आहे, सपोज इथं खूप सारं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल कशा पद्धतीने हे होतात, म्हणजे जर सिंपल बघितलं तर सिंपल डिफ्युजनच्या माध्यमातून कशा पद्धतीने घेतील की जे हायर कॉन्सन्ट्रेशन ते हायर कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशन घेतील. पण काय करायचं आहे, आता परिस्थिती अशी आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये की हे जे काही राहिलेले 4 मॉलिक्युल्स आहेत मला हे पण इकडे पाठवायचे आहेत. पण ग्रेडियंट नुसार ते तिकडे जातील का, नाही, वरचे खालीच येतील. कारण हायर कॉन्सन्ट्रेशन इकडे आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन जिकडे असेल तिकडे लोअर कॉन्सन्ट्रेशन घेतील. पण आता इथे काय करायचं आहे, मला हा जो मॉलिक्युल आहे हा मॉलिक्युल इकडे पाठवायचा आहे. मग तो सहज जात नाही, तसा जात नाही. मग काय करावं लागेल, मला काय करावं लागेल, मला त्याला एनर्जी लावावं लागेल. मला इथं एटीपी इन्व्हेस्ट करावं लागेल. एटीपी इन्व्हेस्ट करून एडीपी आणि पीआय याच्यामध्ये कन्वर्ट होऊन हा जो मॉलिक्युल आहे हा मॉलिक्युल इकडे ढकलला जातो. मग याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. अशा 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. या पद्धती आहे, एक आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, इथं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तुम्हाला आता जे संपून सांगितलेलं आहे. सिंपल डिफ्युजन म्हणजे काय, इथं घेतलेलं आहे सिंपल डिफ्युजन आहे, आणि दुसरं आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन म्हणजे काय, अलाउंग द ग्रेडियंट होईल, अलाउंग द ग्रेडियंट आहे, इथं मॉलिक्युल जास्त आहेत, इथून इथं आलं, हे झालं सिंपल डिफ्युजन. आणि फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, इथं प्रोटीन आहे, प्रोटीनच्या माध्यमातून काय होईल, कन्फर्मेशनल चेंज होईल आणि ते ट्रान्सपोर्ट होईल. हे झालं, काय झालं, हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट झालं. दुसरं काय आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय आहे, इथं मॉलिक्युल खूप कमी आहेत, इथं जास्त आहेत, 4 आहेत, इथं 3च आहेत. मग पण तरी मला इकडे पाठवायचं आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन इथं आहे पण तरी मला इकडे व्हायला पाहिजे. पण मला काय आहे, अगेन्स्ट द ग्रेडियंट म्हणतो आपण. काय म्हणतो इथं, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट तसं मूव्ह करायचं आहे. त्याला काय लागेल, मग त्याला लागेल एटीपी. मग एटीपी हा जो आहे, एटीपीचा जो काही एनर्जी आहे ती एनर्जी लागल्यानंतर हे मॉलिक्युल्स काय होणार आहे, तिकडे ट्रान्सफर होणार आहे. त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणत असतो. त्याला म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट झालं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट पाहतोय. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट बद्दल बोलतोय सध्या आपण. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये हे जे 2 प्रकार आहेत, सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन. आता हे जे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये सिंपल डिफ्युजन आपण बघितलेलं आहे, कॅरियर प्रोटीन, ट्रान्सपोर्ट प्रोटीन बघितलं आहे, चॅनल्स, पोर्स आणि ॲक्वापोरिन या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ठीक आहे. सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन या गोष्टी झालेल्या आहेत. आता काय आहे, टाईप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट्स. त्याचे टाईप कोणते कोणते आहेत, कशाचे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे टाईप बघायचे आपल्याला. टाईप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट्स. टाईप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे टाईप किती आहेत,
किती आहेत मग? पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे टाईप जर बघितले आपण किती पाहायला मिळतात आपल्याला तिथं? 2 प्रकार पाहायला मिळतात, है ना? 2 प्रकार आहेत, ते आपण डिस्कस झालेच आहेत. ठीक आहे, 2 प्रकार पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार आहेत. एक आहे सिंपल डिफ्युजन, हे आपण डिस्कस करून झालेलं आहे. स्लाइड पुन्हा पुन्हा आली आहे. फॅसिलिटेड डिफ्युजन, हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण हे बघितलं सिंपल डिफ्युजन काय आहे आणि फॅसिलिटेड डिफ्युजन आहे ते बघितलेलं आपण. ठीक आहे, हा सिंपल डिफ्युजन आहे. इथं तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून मुवमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन विदाउट द प्रोटीन, प्रोटीनच्या व्यतिरिक्त जे ट्रान्सपोर्ट होईल त्याला काय म्हणतो आपण? सिंपल डिफ्युजन म्हणतो. मग काय आहे, इथं मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इथं काय आहे का? नाही. मग काय होईल, थोड्या वेळाने हे जे मॉलिक्युल आहे हे मॉलिक्युल कुठे यायला लागतील? इथं खाली यायला लागतील, है ना? मग हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन एका वेळेस काय होईल? सेम होईल. इकडे 5 आहेत, इकडे 5 आहे. आणि जेव्हा ही परिस्थिती 5-5 ची होईल तेव्हा त्याला काय म्हणतात? इक्विलिब्रियम म्हणतात. इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आलेला आहे, म्हणजे सेम कॉन्सन्ट्रेशन दोन्हीकडे झालेलं आहे, है ना? मग हे जे काही सिंपल डिफ्युजन आहे हे कशामध्ये होतं? जेथं नॉन पोलर जे काही मॉलिक्युल्स आहेत तेच तिथं ट्रान्सपोर्ट होतात, प्रत्येक नाही. मग नॉन पोलर मॉलिक्युल कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये कोण आहेत? O2 आहे, CO2 आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, स्टेरॉइड आहेत, थायरॉइड आहेत, काही हार्मोन्स आहेत, तेच इथं ट्रान्सपोर्ट होतात. बाकी कोणी ट्रान्सपोर्ट होत नाही. जर पोलर मॉलिक्युल असेल तर बिलकुल ट्रान्सपोर्ट होणार नाही. जे काही नॉन पोलर आहेत तेच ट्रान्सपोर्ट होतात, म्हणजे जे गॅसेस आहेत ते गॅसेस ट्रान्सपोर्ट होत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे? फॅसिलिटेड डिफ्युजन, जे की आता मी तुम्हाला समजून सांगितलं की काय करतो तो? कन्फर्मेशन चेंजिंग करतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लुकोजचं एक्झाम्पल तुम्हाला देता आलं पाहिजे. ग्लुकोजचं एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. आता हा एक प्रोटीन आहे, फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. या प्रोटीन मध्ये काय करणार आहे? हा ग्लुकोज जो आहे हा ग्लुकोज बाइंड होणार आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन. आतमध्ये बाइंड झाला, इथं बाइंड झाला. आता काय करणार आहे? हा जो त्याला शिफ्ट करणार आहे. शिफ्ट केल्यानंतर इथं खाली आला. खाली आल्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये? सिंपल, इथं लक्षात घ्या, ग्लुकोज बाइंड टू बाइंडिंग साइड ओपन टू आउटसाइड. जो आउटसाइड ओपन आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज बाइंड होईल. बाइंड झाल्यानंतर काय? ट्रान्सपोर्ट प्रोटीन शिफ्ट टू द अल्टरनेटिव्ह कन्फर्मेशन. काय आहे? अल्टरनेटिव्ह कन्फर्मेशन केलं त्यांनी, इथं आला, है ना? मग त्याच्यानंतर काय आहे? ग्लुकोज इज रिलीज टू द इनसाइड, प्रोटीन रिटर्न टू इट्स ओरिजिनल कन्फर्मेशन. आणि काय आहे? हा जो काही आहे ग्लुकोज आहे तो रिलीज केला जातो. आणि कुठं आला आतमध्ये? आता पहिले कुठं होता? बाहेर होता. आता कुठं आला? आतमध्ये आलेला आहे. आणि आता हे जे काही कन्फर्मेशन आहे तर पुन्हा हा जो काही प्रोटीन आहे तो पुन्हा वापस येतो. नंतर आणखी पुन्हा एखादा ग्लुकोज घेईल, आणखी आतमध्ये टाकेल. मग अशा पद्धतीने याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो फॅसिलिटेड. फॅसिलिटी म्हणजे काय? त्याने फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, त्याने फॅसिलिटी दिलेली आहे की काय? तू आतमध्ये चल, आतमध्ये न्यायचं आहे. मग याला म्हणतो आपण फॅसिलिटेड डिफ्युजन. ठीक आहे, आता हे जे काही फॅसिलिटेड डिफ्युजन आहे, हे जे काही डिफ्युजन आपल्याला पाहायला मिळतो, डिफ्युजन पाहतो आपण सिंपल फॅसिलिटेड डिफ्युजन, हे आपण काय म्हणतो? प्रोटीनच्या माध्यमातून होतं, बरोबर आहे? प्रोटीनच्या माध्यमातून. मग हे जे प्रोटीन्स आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे चॅनल तयार करतात. मग याचे काही प्रकार आहेत. एक आहे नॉन गेटेड चॅनल्स, आणि एक आहे गेटेड चॅनल्स. गेटेड चॅनल्स आणि नॉन गेटेड चॅनल्स. आता याच्यावर अर्थ होऊन समजतं, याच्यावरून एक अर्थ त्याचा समजतो की काय आहे गेटेड आहे. नॉन गेटेडचा अर्थ समजून जातो की काय आहे. गेटेड म्हणजे काय आहे? जिथं गेट असेल, है ना? गेटेड म्हणजे काय आहे? जिथं गेट असेल. आणि नॉन गेटेड म्हणजे काय? तिथं गेट नसेल. आता गेटेड म्हणजे काय आहे? सिंपल एक डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊ, है ना? ही डायग्राम आहे, या डायग्रामच्या माध्यमातून हे समजून घेतलं पाहिजे की काय गेटेड म्हणजे काय, नॉन गेटेड म्हणजे काय. सपोज आता ही लेअर आहे, या लेअर मध्ये एक प्रोटीन आहे, हा प्रोटीन आहे. याला कुठे गेट आहे का? नाही. मग हा नॉन गेटेड आहे. म्हणजे काय आहे? हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल सहज इथून येऊन इथे येऊ शकतात. याला काय म्हणतात? नॉन गेटेड. याला गेट नाही आहे, नॉन गेटेड. सोबतच हे जे काही चॅनल आहे याला काय म्हणतात? लिकी चॅनल म्हणतात. काय म्हणतात? लिकी चॅनल आहे. त्याला ओपन चॅनल पण म्हणतात. काय म्हणतात? ओपन चॅनल पण म्हणतात. दुसरं आहे गेटेड चॅनल. दुसरं कोणतं आहे? त्याला गेटेड चॅनल म्हणतात. गेटेड म्हणजे काय आहे? ते हायली रेग्युलेटेड चॅनल आहे. याला काय म्हणतात? याला म्हणतात रेग्युलेटेड चॅनल.
कसं आहे, रेग्युलेटेड चॅनल आहे. हे कसं आहे, इररेग्युलेटेड चॅनल आहे, रेग्युलेट केले जात नाही, नॉन रेग्युलेटेड आहे, गेट प्रेझेंट नाही त्याच्यामध्ये. आणखी त्याला काय म्हणतात, लिकी चॅनल म्हणतात, त्याला ओपन चॅनल म्हणतात है ना, अशी पण त्याला नाव आहेत. एक आहे गेटेड चॅनल, हायली रेग्युलेटेड आहे. आणि हे जे काही रेग्युलेट करतो ते रेग्युलेट कोण करतो, रिसेप्टर अँड लिगॅंड. ह्याच्या दोन गोष्टी आहेत, हा त्याला काय करतात, रेग्युलेट करण्याचं काम करतात. त्याच्यावर रिसेप्टर असेल, सपोज एक्झाम्पल इथं तुम्हाला डायग्राम करून दाखवतो. हे आहे, इथं हा एक प्रोटीन आहे, इथं एक प्रोटीन आहे. हा एक प्रोटीन आहे. या प्रोटीनवर काय आहे, एक असं गेट आहे. आता आतमध्ये जाऊ शकतो कोणती गोष्ट नाही. मग कसा आहे तो, गेटेड आहे. गेटेड केव्हा, हे गेट केव्हा ओपन होईल, जेव्हा याच्यावर एखादा लिगॅंड बाइंड होईल. जर हा लिगॅंड आहे, हा लिगॅंड येऊन इथं जर बाइंड झाला, बाइंड झाल्यानंतर हे काय आहे, हे जे काही गेट आहे हे गेट ओपन होऊन जाईल है ना. मग त्याच्यानंतर बघितलं तर हा जो आहे हा काय होऊन जाईल, हा जो गेट आहे हा गेट असं ओपन होऊन जाईल. पहिले असं होतं, क्लोज होतं, आता काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे है ना. मग याला काय म्हणतो आपण, गेटेड चॅनल्स म्हणतो. कशाच्या माध्यमातून, याच्यामध्ये रिसेप्टर्स आहेत, रिसेप्टरवर हा लिगॅंड बसेल, लिगॅंड बसल्यानंतर ते काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल. मग काय आहे, गेटेड आणि नॉन गेटेड चॅनल्स आपल्याला याच्या माध्यमातून काय होईल, जे फॅसिलिटी डिफ्युजन आहे ते होऊन जाईल. आणि याचे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हे जे गेटेड चॅनल्स आहेत याचे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. आता त्याच्यामध्ये आपण प्रकार बघितले पाहिजे है ना. हे जे गेटेड चॅनल आहे त्याचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये काय पाहायला पाहिजे. एक तर गेटेड चॅनल मध्ये तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे लिगॅंड गेटेड चॅनल्स, याचे तीन प्रकार आहेत. एक आहे लिगॅंड गेटेड चॅनल, दुसरा आहे व्होल्टेज गेटेड, आणि तिसरा आहे मेकॅनिकल गेटेड. याला स्ट्रेस पण म्हणतात, स्ट्रेस, त्याला टच केल्यानंतर पण ते ओपन होऊन जाते है ना. हे काय म्हणतात, लिगॅंड बाइंड झाल्यानंतरच हे गेट ओपन होते. हे जे आहे व्होल्टेज जर वाढलं, कमी जास्त झालं तरच हे ओपन होऊन जाते. त्याच्यानंतर काय आहे, मेकॅनिकल प्रेशर लागलं, टच लागला, स्ट्रेस आला तर ते गेट ओपन होते है ना. मग असे तीन प्रकार आहेत कशाचे, हे जे काही चॅनल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, या चॅनल्सला, या चॅनलला आपण काय म्हणतो, याला म्हणतो गेटेड चॅनल्स, याला म्हणतो आपण गेटेड चॅनल्स. हे जे गेटेड चॅनल्स आहेत त्याचे तीन प्रकार आहेत. एक आहे लिगॅंड गेटेड चॅनल, व्होल्टेज गेटेड चॅनल आणि मेकॅनिकल चॅनल्स. ठीक आहे. आता हे जे काही चॅनल्स आहेत, या चॅनलची काही खासियत आहे ती, आता हे जे चॅनल्स असतात, हे जे सर्व गेटेड चॅनल्स आहेत हे फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत. हे काय आहे, फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. काय म्हणतात त्याला, फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतात. खूप जास्त मोठ्या पद्धतीने, ताकदीने, जोरात आपल्याला ट्रान्सपोर्ट करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, म्हणून फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट त्याला म्हटलं जातं. आणि या चॅनलची खूप मल्टिपल सब युनिट आपल्याला ते पाहायला मिळतात. म्हणजे काय, व्होल्टेज गेटेड, मेकॅनिकल गेटेड आणि लिगॅंड गेटेड चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सब युनिट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. आता हे जे काही चॅनल्स आहेत, जे लिगॅंड गेटेड चॅनल आहेत, पहिले आपण काय बघू, लिगॅंड गेटेड चॅनल्स. आता ह्या लिगॅंड गेटेड चॅनल जे आहेत, या लिगॅंड गेटेड चॅनल्स मध्ये आपल्याला आणखी काही प्रकार पाहायला मिळतात है ना. एक आहे लिगॅंड गेटेड एक्स्ट्रा सेल्युलर, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आणखी. एक आहे लिगॅंड गेटेड एक्स्ट्रा सेल्युलर चॅनल, एक आहे लिगॅंड गेटेड इंट्रासेल्युलर चॅनल. आता कशा पद्धतीने बघा, लक्षात घ्या. आता एक्स्ट्रा सेल्युलर कोणता आहे, लिगॅंड बाइंड होणार आहे, सिंपल आहे, लिगॅंड बाइंड होणार आहे. तर सिंपल लक्षात घ्या. आता ही एक मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनवर हा प्रोटीन आहे. सिंपल प्रोटीनचा सर्व खेळ आहे. फॅसिलिटी डिफ्युजन पाहतोय, प्रोटीन आहे, हा एक प्रोटीन आहे, अशा पद्धतीने प्रोटीन आहे. याच्यावर काय आहे, हे गेट आहे. याच्यावर काय आहे, हे आपल्याला इथं
गेट पाहायला मिळतं. हे गेट बघितलं आपण इथं, हे असं गेट आहे. या गेटवर काय बाइंड होईल, या गेटवर बाइंड होईल लिगॅंड. हा जो लिगॅंड बाइंड झाला तर हा लिगॅंड कुठे झालेला आहे बाइंड. आता इथं दोन गोष्टी आहेत, ह्या गोष्टी वारंवार मांडायच्या. एक आहे हा सायटोप्लाझम आणि हा आहे एक्झोप्लाझम, है ना. मग जर जो लिगॅंड आहे तो बाहेरून बाइंड झाला तरच ते ओपन होईल, है ना. बाहेरून बाइंड झाल्या नंतर ते ओपन होईल. ओपन झालं मग त्याला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रा सेल्युलर चॅनल म्हणतो. लिगॅंड गेटेड एक्स्ट्रा सेल्युलर, कारण सेलच्या बाहेर आहे एक्स्ट्रा सेल्युलर. आणि जर हे जर चॅनल जर काय केलेलं आहे, जर हा जो काही लिगॅंड आहे, हा लिगॅंड जर मी बघितलं तर हा जो लिगॅंड आहे, हा लिगॅंड आतमधून गेट आहे. आणि हा जो लिगॅंड जर आतमधून बाइंड झाला, इथं बाइंड झाला, तर कुठे झाला, सायटोप्लाझम मध्ये झालेला बाइंड, है ना. याला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम आहे. या सायटोप्लाझम बाइंड झालेला आहे म्हणून आतमधून घेतल्यानंतर तो काय होईल, तर तो हा जो काही गेट आहे, हे जे गेट आहे हे ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर काय, मॉलिक्यूल सहज इकडून इकडे जातात. म्हणून याला काय म्हटलं जातं, याला म्हणतात इंट्रासेल्युलर, सेलच्या आतमधलं गेटेड आहे म्हणून त्याला काय म्हणतात, इंट्रासेल्युलर गेटेड चॅनल्स म्हटलं जातं. मग असे दोन इंट्रेसिक आणि एक्सट्रेसिक गेटेड चॅनल आपल्याला कशामध्ये, लिगॅंड गेटेड चॅनल मध्ये पाहायला मिळतात. एक दोन क्लिअर झालं, है ना. न्यूरो ट्रान्समिटर त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, या दोन गोष्टी झालेल्या आहेत. दुसरं आहे व्होल्टेज गेटेड चॅनल, है ना. आता हे जे काही व्होल्टेज गेटेड चॅनल आहे, व्हीजीआय गेटेड चॅनल म्हणतात त्याला. ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करतं, फास्टेस्ट चॅनल पाहायला मिळतात व्होल्टेज गेटेड चॅनल्स. सिंपल आहे. व्होल्टेजचा अर्थ काय होतो, सिंपल आहे. तुमच्या कशामध्ये आता काय, हा इलेक्ट्रिकचा व्होल्ट आहे म्हणजे काय, व्होल्टेज गेटेड चॅनल मध्ये काय असेल, सिंपल व्होल्टेजचा विषय असेल. मग हे एक चॅनल आहे, हा एक प्रोटीन आहे, हा अशा पद्धतीने. जर काय म्हणतो मी, जर इथं इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट आणि व्होल्टेज, काय व्होल्टेजचं प्रमाण कसं आहे, व्होल्टेज, है ना. व्होल्टेजच्या प्रमाणानुसार म्हणजे काय आहे, जे काही व्होल्टेज आहे, व्होल्टेज कुठं जास्त आहे, जिथं जास्त असेल तसा तसा तो मूव्ह होत जाईल. म्हणजे काय आहे, व्होल्टेज मूव्ह असेल तर हा ओपन होऊन जाईल, व्होल्टेज जास्त असेल तर ओपन होऊन जाईल, व्होल्टेज कमी असल्यानंतर ते क्लोज राहील. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणतो. आणि हे व्होल्टेज गेटेड चॅनल्स खूप प्रकारचे आहेत. सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल आहे, है ना. पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल आहे, व्होल्टेज गेटेड, है ना. पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल आहे. सोडियम आहे, कॅल्शियम आहे, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असे खूप सारी व्होल्टेज गेटेड चॅनल आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि एक म्हटलं जातं काय आहे, प्रेझेंट ऑन न्यूरॉन ऍक्झॉन जे आहे त्याच्यावर मोठ्या पद्धतीत पाहायला मिळतात. व्होल्टेज गेटेड चॅनल जनरेटेड ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला बघितलं असेल की तुम्ही काय आहे, एखाद्या गोष्टीवर टच केल्यानंतर मागे गोष्टीवर गरम गोष्टी तरी पण आपल्याला सटकन न्यूरॉन पर्यंत पोहोचतं की काय, काहीतरी गरम लागलं, आपली किती क्विक ऍक्शन होते. मग हे कशामुळे होते, या व्होल्टेज गेटेड चॅनल मध्ये, कारण तिथं ऍक्शन पोटेन्शियल जनरेट केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की इथं काहीतरी गरम आहे. नाही तर तिथून इथपर्यंत जायला एखाद्या गोष्टीला किती टाइम लागेल, शक्य होईल का, नाही. मग हे कशावर होते, हे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होते त्याच्यामध्ये काय आहे, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतो, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतो. म्हणून ह्या गोष्टी इथं व्होल्टेज गेटेड चॅनलवर होत राहतात. ठीक आहे. मग हे तुम्हाला इथं याच्याबद्दल एवढं माहित पाहिजे. मेकॅनिकल गेटेड चॅनल म्हणजे काय आहे, आता हे जे काही मेकॅनिकल गेटेड चॅनल आहे हे केव्हा ओपन होतात, ओपन ड्यू टू मेकॅनिकल प्रेशर. मेकॅनिकल प्रेशरमुळे हे काय होतात, मेकॅनिकल प्रेशरमुळे ओपन होत असतात, है ना. एक्झाम्पल सांगायचं झालं तर जो काही आपल्यामध्ये कॉर्टी आहे कानामधला, जो कानामधला कॉर्टी आहे इंटरनल इयर मध्ये आहे ना, जर आवाज वाढला, खूप जास्त आवाज झाला, त्यातून रक्त पण निघतं. आणि आवाजाची सेन्सिटिव्हिटी कशामुळं, मेकॅनिकल प्रेशर वाढलं म्हणून होतो. एखादी बरेच सारे प्लांट आहे त्याला हात लावला टचकन बंद होऊन जातात,
मेकॅनिकल प्रेशर लागलं म्हणून त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्हिटी झालेलं आहे. मग काय आहे, हे मेकॅनिकल गेटेड चॅनल आहे. कशामुळे होणार आहेत, या ट्रेसमुळं, आणि जे काही ट्रेस आहे, जो काही प्रेशर पडलेला आहे, जो काही टच झालेला आहे त्याच्यामुळे होत जातात. टच लागला की काय आहे, हे जे काही चॅनल्स आहेत हे चॅनल्स टच लागल्यानंतर, सिंपल टच काय, मेकॅनिकल म्हणजे काय, टच लागला, हे जे काही चॅनल्स आहेत हे चॅनल्स टच लागला की हे चॅनल्स ओपन होऊन जाणार आहे. हे चॅनल्स पूर्ण ओपन होऊन जाणार आहेत. त्याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल गेटेड चॅनल्स म्हणत असतो. मुवमेंटमुळं, प्रेशरमुळं, याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत राहतात. मग असे हे चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, एक गोष्ट बघितली की आपण चॅनल्स बघितले आहेत, है ना. मग आपल्या सिलेबसमध्ये काय होतं, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. एक काय आहे, सिंपल डिफ्युजन आपण बघितलेलं आहे. दुसरं काय आहे, कॅरियर अँड ट्रान्सपोर्टर बघितलेलं आहे, आणि आयन चॅनल्स बघितलेले आहेत. बघितलं. आता काय राहिलेलं आहे, पोर्स बघितले, पोर बघायचे आहेत. पोर्स काय आहेत, ही गोष्ट क्लिअर झाली एवढी, है ना. मग आता हे वा, इथं आहे व्होल्टेज गेटेड चॅनल, दुसरं आहे लिगॅंड गेटेड एक्स्ट्रासेल्युलर चॅनल, लिगॅंड गेटेड इंट्रासेल्युलर चॅनल, ट्रेस आणि मेकॅनिकल चॅनल्स, असे 3 टाईपचे चॅनल्स पाहायला मिळतात. 1, 2 आणि 3. लिगॅंड गेटेडचे आपण 2 गोष्टी, कारण एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रासेल्युलर. मग व्होल्टेज गेटेड म्हणजे काय आहे, हे जे काही व्होल्ट आहे, हा व्होल्ट कमी जास्त जिथं आहे त्या पद्धतीने ते ओपन होऊन जाईल. झालं ओपन. इथं काय आहे, एक्स्ट्रासेल्युलर, है ना. एक्स्ट्रासेल्युलर लिगॅंड, हा लिगॅंड इथं एक्स्ट्रा बाहेरच्या बाजूने, हा सायटोप्लाझम एक्झोप्लाझम आहे, इथून जुडले, त्याच्यानंतर ओपन झालं. त्याच्यानंतर काय आहे, इंट्रासेल्युलर, आतमधून जुडलं, आतमधून जुडलं म्हणजे बाहेर निघलं, झालं ओपन. ठीक आहे. नंतर काय आहे, मेकॅनिकल, एखादा टच झाला, प्रेशर लागलं, काही लागलं, मेकॅनिकल प्रेशर लागलं तर ओपन होऊन जातो. मग अशा पद्धतीने 3 पद्धतीचे तुम्हाला ते पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल प्लांटमध्ये तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. व्होल्टेज गेटेड चॅनलचं तुम्ही, न्यूरॉनचं तुम्ही लक्षात ठेवू शकता, है ना. एक्झाम्पल काय आहे, इन प्लांट व्होल्टेज गेटेड चॅनल्स इन्क्लूड्स शेखर लाईक पोटॅशियम चॅनल, कॅट 1 बनतात आणि कॅट 2 बनतात. ही गार्ड सेल जे आहेत, आपल्या क्लोरोप्लास्ट मध्ये ज्या गार्ड सेल आहेत, है ना, आपल्या प्लांट मधल्या ज्या गार्ड सेल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही व्होल्टेज गेटेड चॅनलचं एक्झाम्पल पाहायला मिळतात. ग्लुटामेट रिसेप्टर लाईक रिसेप्टर, है ना, GLR रिसेप्टर म्हणतात त्याला, हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, हे व्होल्टेज म्हणजे काय, लिगॅंड गेटेड चॅनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. टचचं पण आपल्याला पाहायला मिळतं. टच म्हणजे मेकॅनिकल प्रेशरमुळे, टचमुळे होणारं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पोरिन. पोरिन काय आहे, बीटा शीटचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं, है ना. बीटा शीटचं स्ट्रक्चर आहे. आणि हे जे प्रोटीन्स आहेत, हे जे काही पोरिन्स आहेत, पोर्स म्हणतात, पोरिन म्हणतात, याला जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन काम करते, त्याच्यावर प्लाझ्मा मेम्ब्रेन खूप कॉशियसली त्याला हँडल करते, कारण ते पोर्स आहेत. ते ऑलवेज त्याला जर व्यवस्थित पद्धतीने डील केलं नाही तर तुमची जी काही सेल आहे ती टर्जिड होऊ शकते, कारण त्याला कॉशियसली हँडल करावं लागतं. जिथे जिथे पोर असतील, ती जी सेल आहे ती खूप कॉशियस असते की याच्यामध्ये पोर आहे. पोर असल्यामुळे काय आहे, तिला डेड होण्याचे चान्सेस खूप आहेत, तिला बस्ट होण्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणून पोरला खूप केअरफुली हँडल करावं लागतं. मग ज्या ज्या सेलमध्ये पोर आहेत त्या पोरला त्याला काय करतात, हे जे पोरिन्स आहेत हे बीटा शीट पासून बनलेले असतात, कर्व असतात, त्याच्यामुळे काय आहे, याला व्यवस्थित पद्धतीने पोरला हँडल करतात. आणि ते पोर म्हणून काय आहे, त्याच्यामध्ये एक हा पोर्शन पण असतो, म्हणजे हा प्रोटीन पण त्याच्यामध्ये आहे, पोर प्रोटीन म्हणतात त्याला. हा पण काय करतो, ट्रान्सपोर्ट करतोच, है ना. ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हा पण करत असतो. मग याला व्यवस्थित पद्धतीने हँडल करतो. हा पण एक फॅसिलिटी डिफ्युजनचा प्रकारच आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय, ऍक्वापोरिन्स. कोण आहेत, ऍक्वापोरिन म्हणतात त्यांना. ऍक्वापोरिन म्हणजे काय, ऍक्वा म्हणजे काय, पाणी आहे, पाण्यासाठी चॅनल तयार केलेले आहे ऍक्वापोरिन. बघा, ऍक्वापोरिन म्हटल्यावर तुम्हाला बघितलं, सुरुवातीला सांगितलं काय, पाणी सेल आतमध्ये घेत नाही. घेते का, कारण ती काय, पोलर आहे ते, है ना. पाणी आतमध्ये घेते का सेल, ही जी काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही आतमध्ये घेते का पाणी, नाही. मग जर पाणी सेलमध्ये पाहिजे असेल तर काय करावं लागेल, मग त्याला एक चॅनल बनवावं लागेल. मग त्याने ते ऍक्वापोरिन नावाचं चॅनल बनवलं. मग काय करतंय, आता हे जे काही ऍक्वापोरिन्स आहेत, हे जे काही सब युनिट आहे, वॉटरचं जे सब युनिट आहे, है ना, त्याला काय म्हणतात, वॉटर मॉलिक्यूल जे आहे, हा वॉटर मॉलिक्यूल आहे. हा वॉटर मॉलिक्यूल डायपोल इन नेचर आहे. डायपोल इन नेचर म्हणजे काय आहे, तो पार्शियली निगेटिव्ह पण आहे, पार्शियली पॉझिटिव्ह पण आहे. आणि ही जी त्याची खासियत आहे, ही खासियत ओळखून हा जो ऍक्वापोरिन आहे तो काम करतो. जर त्याला आढळलं की एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये 2 गोष्टी आहेत, तो पार्शियली पॉझिटिव्ह पण आहे, पार्शियली निगेटिव्ह असेल तर आहे की नाही, तो समजून जातो की हा पाण्याचा मॉलिक्युल आहे. मग ते पाणी जे आहे, कारण सेलला आतमध्ये पाणी पण लागतं, विदाउट पाण्याची ती जगणार नाही. मग काय, मग या ऍक्वापोरिनच्या माध्यमातून त्या आतमध्ये पाणी घेतलं जातं.
एवढं क्लिअर आहे का? मग हा ऍक्वापोरिन तिथं आपल्याला पाहायला मिळतो, है ना. डायपोल इन नेचर आहे, टेट्रामर चार सब युनिट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीने हा काय आहे, हा ऍक्वापोरिन म्हणजे काय आहे, पाणी पण आतमध्ये घेतलं जातं. असं नाही की प्रत्येक मॉलिक्यूल आतमध्ये घेतला जातो, पण काय आहे, त्याला मेथड्स आहेत, त्याचं ट्रान्सपोर्टचं मेकॅनिझम आहे. ते मेकॅनिझम प्रत्येकाचं वेगवेगळं आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे होतं फॅसिलिटेड डिफ्युजन, है ना. याला म्हणतात पॅसिव्ह. पॅसिव्ह जे काय आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण. आता आहे ते म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता काय पाहतो आपण, आता पाहतोय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय आहे, आता हे जे काही ट्रान्सपोर्ट आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं जर बघितलं तर हे काय आहे, हे अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. कसं आहे, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट म्हणजे काय, सपोज ही मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन म्हणून हा इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट आहे. म्हणजे काय आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जेव्हा एखादी गोष्ट जाते त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट म्हणतो. पण जर एखादी गोष्ट इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंटच्या अगेन्स्ट करायची असेल तर त्याला ताकद लागेल की नाही, त्याला काय लागेल, त्याला एनर्जी लागेल. मग त्याला एनर्जी लागेल, ही एनर्जी येईल कुठून, मग कोण देईल एनर्जी, मग याला काय लागेल, सभा. हे इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट आहे. आता आपल्याला काम करायचं काय आहे, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट करायचं आहे. अगेन्स्ट म्हटलंय मी, है ना. अगेन्स्ट करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, मला पैसे मोजावे लागतील, पैसे मोजावे लागतील, मला ताकद लावावं लागेल, मला एनर्जी लावावं लागेल. आणि मग ही एनर्जी कुठून मिळेल, मला ती एनर्जी मिळेल ती म्हणजे एटीपीच्या माध्यमातून. ती एनर्जी कशा मिळेल, लाईटच्या माध्यमातून. काय काय बॅक्टेरिया लाईट यूज करतात, कशाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये मला प्रोटॉन ग्रेडियंट, प्रोटॉन ग्रेडियंटच्या माध्यमातून याच्यामध्ये मला एनर्जी लावावं लागेल. आणि मग काय करावं लागेल, ते ट्रान्सपोर्ट घडून आणावं लागेल. त्याला काय म्हणतो आपण, मला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग आता याचं काय बघणार आहे, त्याची कोर कन्सेप्ट बघणार आहे, टाइप ऑफ पंप्स बघणार आहे. कारण याच्यामध्ये काय आहे, जेव्हा आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पाहतो तेव्हा ते खूप सारे पंप काम करतात, ते पंप पाहायचे आहे. प्रायमरी ऍक्टिव्ह आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय आहे ते पण आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. मग आता कोर कन्सेप्ट काय, कोर कन्सेप्ट अशा पद्धतीचे आहे. आता हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. कोर कन्सेप्ट काय आहे, एक लक्षात घ्या. कोर कन्सेप्ट समजून सांगतो बघा. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मधली कोर कन्सेप्ट काय आहे, तर एक तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, है ना. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोर कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. कोर कन्सेप्ट काय आहे, की जे काही आता हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे होणार आहे ते कशाच्या त्याला माध्यम काय आहे, पंप्स. पंप्स आहेत ना, इथं बघितलं ना आपण सुरुवातीलाच की काय आहे, हे कशाच्या माध्यमातून होणार आहे, पंपच्या माध्यमातून होणार आहे. खूप सारे पंप. आतापर्यंत काय बघितलं आपण, चॅनल्स बघितले, प्रोटीनचे चॅनल्स होते. आता प्रोटीनचे पंप असणार आहेत. आता हे कशाच्या माध्यमातून होणार, पंपच्या माध्यमातून होणार आहे. मग आपल्याला पहिले बघितलं पाहिजे की पंप्स याच्यामध्ये युज करणार आहेत, है ना. मग आता हे जे काही पंप युज करणार आहेत, हे पंप कशाचा युज करून हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट फॅसिलिटेट करणार आहेत, कशाचा युज करणार आहे ते पंप, है ना. एनर्जी युज करावं लागेल. मग एनर्जी कोणती आहे, एटीपी आहे. एटीपी हायड्रोलायसिस म्हणतात, त्याला हायड्रोलायसिस म्हणतात. एटीपी हायड्रोलायसिस युज करतात. एटीपी हायड्रोलायसिस का दुसरं काय युज करतात, दुसरं लाईट करतात. काय करतात, दुसरं लाईट करतात. तिसरं काय करतात, त्याच्यानंतर प्रोटॉन ग्रेडियंट करतात. प्रोटॉन ग्रेडियंट करतात. कोण करणार आहे, हे पंपच्या माध्यमातून. आणि जे मोस्ट कॉमन आहे, मोस्ट कॉमन म्हणतात आपण त्याला, मोस्ट कॉमन जे काय आहे, मोस्ट कॉमन जी काही एनर्जी यूज केला, मोस्ट कॉमन यूज कशाचा केला जातो, एटीपी. मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला एटीपी जे काय हायड्रोलायसिस आहे, एटीपी हायड्रोलायसिस तुम्हाला पाहायला मिळतं. मोस्ट कॉमन म्हणतात त्याला, है ना. गेलं का नाही, ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला हे बघायचं आहे. आता हे जे काही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे पंप आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आता हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि सेकंडरी टाईप आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे टाईप आहेत. दोन टाईप आहेत. एक आहे प्रायमरी
दुसरा आहे सेकंडरी. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा आहे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ह्या ट्रान्सपोर्टची खूप खासियत आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट माहिती आहे तुम्हाला, एनर्जी लागणार आहे. एनर्जी कशाच्या माध्यमातून असणार आहे? इथं एनर्जी यूज होणार आहे. एटीपी, लाईट है ना, तिथून नाही काय आहे एनएडीएच, सॉरी एनएडीएच है ना, असे बरेच सारे गोष्टी लागणार आहेत. लाईट आहे, प्रोटॉन ग्रेडियंट आहे. या सर्व एनर्जी इथं लागणार आहे. प्रायमरी, जेव्हा हा जो प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे हा काय करेल, हा क्रिएट करेल. काय क्रिएट करेल? आता एनर्जी लागणार आहे, सहसा ट्रान्सपोर्ट होणार नाही. आता ट्रान्सपोर्ट करायचं आहे, एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट करायची आहे, मग तो काय करेल, हा ग्रेडियंट तयार करेल. इथं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे है ना. मग तरी पण काय करायचं आहे, इकडून इकडे गोष्टी पाठवायच्या आहेत. अगेन्स्ट द काय करायचं आहे, अगेन्स्ट द ग्रेडियंट आहे, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट करायचं आहे, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट करायचं आहे. आणि तेव्हा काय यूज होणार आहे, तेव्हा इथे यूज होणार आहे ते म्हणजे एटीपी. एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, एडीपी प्लस पीआय मध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे, पीआय मध्ये होणार आहे. अगेन्स्ट द ग्रेडियंट होणार आहे, अगेन्स्ट द ग्रेडियंट म्हणतो आपण इथं, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट, अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. हे जे ट्रान्सपोर्ट होणार आहे ते कशाला, त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी ट्रान्सपोर्ट म्हणतो है ना. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये असतो प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याच्यामध्ये डायरेक्ट एनर्जी यूज केली जाते. याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट एनर्जी यूज आपल्याला पाहायला मिळतो. इथं डायरेक्ट एनर्जी यूज नाही आहे, पण ते एनर्जीचा यूज आहे. आता इथं काय केलं जातं, दोन एक्झाम्पल लक्षात घ्या. एक तर अगेन्स्ट याच्यामध्ये केलेलं आहे ना, इथे एनर्जी यूज केलेली आहे. दुसरं काय आहे, आपण काय म्हटलेलं आहे, लाईटचा पण यूज केलेला आहे. सपोज काही बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये लाईटचा पण यूज केला जातो, त्याच्यामध्ये लाईटचा पण यूज केला जातो. त्याच्यामध्ये लाईटचा पण यूज केला जातो, हे लक्षात घ्या. ही काय आहे, ही लाईट आहे. हा लाईटचा आपण यूज केला जातो. आणि लाईटचा यूज करून हे जे काही प्रोटॉन आहेत ते काय केले जातात, एका बाजूने दुसऱ्या बाजूने लाईटच्या माध्यमातून. एक्झाम्पल काय आहे, बॅक्टेरियो रोडोप्सिन कशामध्ये केले जातात, बॅक्टेरियो रोडोप्सिन हे त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. एटीपी जे आहेत ते कॉमन आपल्याला सर्वात मध्ये पाहायला मिळतात. मग हे जे काही ग्रेडियंट तयार झालं, बरोबर आहे, इथं ग्रेडियंट तयार झालं की नाही, हे जे काही एटीपी खर्च करून या प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टने जे ग्रेडियंट तयार केलं, या ग्रेडियंटचा ऍज इट इज उपयोग हा करतो. याने तयार केलं, याने काय स्वतःचे एटीपी खर्च केले, याने पैसे खर्च केले, आणि जे काही तयार झालेला माल आहे तो तयार झालेला माल कोण यूज करतो, हा यूज करतो. सेकंडरी ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आहे, एनर्जी खर्च झाली आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टच आहे, पण काय आहे, यांनी तयार केलं आणि घेतलं कुणी, याने घेतलेलं आहे है ना. एनर्जी सोर्स अलॉंग द ग्रेडियंट आहे, सेकंडरी ट्रान्सपोर्ट म्हणतात. काय आहे, एनर्जी यूज केलेली आहे, एनर्जी यूज झालेली आहे इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंटच्या माध्यमातून. आणि हा जो इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट आहे कुणी तयार केलेला होता, कुणी केलेला होता, या प्रायमरी ट्रान्सपोर्ट केलेला होता. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सेकंडरी. दुसरं आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचाच प्रकार आहे, पण काय याने तयार केलेलं आहे, याने यूज केलेलं आहे, म्हणून त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. मग आता हे जे काही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहेत याचे काही प्रकार आहेत. याचे काय आहेत,
हे जे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काही प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहेत त्याच्यामध्ये काही पंप्स आहेत. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट है ना. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करताना प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टर म्हणून आपण त्याला. याच्यामध्ये काही 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 खूप सारे आता आपल्याला पंप पाहायचेत ना. काही पंप्स आहेत ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये पंप आहेत. मग त्याच्यामध्ये काही पंप आहेत. एक आहे व्ही पंप, दुसरा आहे पी पंप, तिसरा आहे एफ पंप, चौथा आहे एबीसी पंप. असे पंप आहेत है ना. हे पंप काय करतात, हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट एटीपीचा यूज करून काय करतात, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. काय करतात, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. हा जो काही पी ट्रान्सपोर्ट आहे, हा जो काही व्ही आहे, सॉरी व्ही जो आहे याला काय म्हटलं जातं, याला व्ही ह्याला नाव आहे आणखी. हा जो व्ही आहे हा V0 आणि V1 हे जे काही पार्टिकल आहेत याच्यापासून बनलेला आहे. हा जो एफ आहे F0 आणि F1 जे पार्टिकल आहे. आता हे पार्टिकल कुठे पाहायला मिळतात तुम्हाला, हा मायटोकॉन्ड्रियामध्ये पाहायला मिळतात. क्लोरोप्लास्ट मध्ये पाहायला मिळतात. क्लोरोप्लास्ट मध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये तुम्हाला हे एफ पार्टिकल एफ जे काही पंप आहेत ते पाहायला मिळतात. एबीसी पंप आणि जो पी पंप आहे, पी पंप म्हणजे काय आहे, पी म्हणजे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पी. एफ म्हणजे काय आहे, F0 F1 त्याला फर्नांडेज म्हणतात. फर्नांडेज नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी ते खोजून काढलं त्याच्यामुळे त्याला एफ पंप म्हणतात. ते कुठे पाहायला मिळतात, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये पाहायला मिळतात. हे एफ पी पंप जो आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये पाहायला मिळतात. व्ही जो पंप आहे, हा व्ही जो पंप आहे, हा व्ही पंप कुठे पाहायला मिळतो आपल्याला, हा व्ही जो पंप आहे हा आपल्याला लायसोसोम मध्ये. हा जो व्ही पंप आहे हा आपल्याला लायसोसोम मध्ये. याला व्हॅक्यूल पंप म्हणतात. याचं नाव काय आहे, व्हॅक्यूल. व्हॅक्यूल काय आहे, लायसोसोम आहे. लायसोसोम मध्ये जे काही डिग्रेड करण्याचं काम आहे ते त्यासाठी हा पंप युजफुल आहे. त्याच्या त्या परतवर त्याची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याच्यावर तो आपल्याला पंप पाहायला मिळतो. हा जो पंप आहे पी पंप हा कॉमन पंप आहे. हा आपल्याला कुठे पाहायला मिळतो, प्लाझ्मा मेम्ब्रेनचा पंप आहे. एफ पंप आहे हा जो कुठे पाहायला मिळतो, मायटोकॉन्ड्रिया जो आहे आणि क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यावर हा पंप पाहायला मिळतो. आणि एबीसी पंप जो आहे हा कॉमन पंप आहे. हा खूप एन्शियंट सर्वात जुना पंप आहे. एन्शियंट पंप आहे. एन्शियंट पंप आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात जुना पंप म्हणजे एबीसी पंप आहे. आता हे जे काही पंप आहेत है ना, हे जे पंप आहेत हे पंपचा जर आपण विचार केला तर एक काय बघितलं, हा व्ही जो पंप आहे हा व्ही आपल्याला लायसोसोम मध्ये पाहायला मिळतो. एफ जो पंप आहे हा मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट मध्ये पाहायला मिळतो. आणि जो पी पंप आहे हा पी पंप आपल्याला कुठे पाहायला मिळतो, कोणती जी काही सेल आहे त्या सेलमध्ये अॅनिमल सेल आहेत, प्लांट सेल आहेत, बॅक्टेरियल सेल आहेत, प्रोटिस्ट आहेत, कोण राहिला, फंगल सेल आहेत. हे एबीसी पंप कुठे पाहायला मिळतात, हे आपल्याला अॅनिमल सेल, कारण मोस्ट एन्शियंट आहेत म्हटलं त्याच्यामुळे अॅनिमल सेल, प्लांट सेल, त्याच्यानंतर कोण आहे, फंगल आहे, अल्गी आहे, त्याच्यानंतर कोण आहे, बॅक्टेरिया आहे, प्रोटिस्ट आहे. प्रोटिस्ट याच्या सर्वांवर काय पाहायला मिळतो, जिथं इथं पाहायला मिळतो हा तो पाहायला मिळतो, कारण हा सर्वात एन्शियंट पंप आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात एन्शियंट आहे, सर्वात जुना आहे है ना. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये एबीसी पंप आणि पी पंप प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतो. प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम. हा पण तसंच आहे, प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम. ठीक आहे, या पद्धतीने हा पंप आपल्याला इथं पाहायला मिळतात. एवढं ठीक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पंप बघितलेला आपण. पंपच्या नंतर प्रायमरी सेकंडरी बघितलेलं आहे आपण है ना. त्याच्यानंतर प्रायमरी बघितलं, हे प्रायमरी झालं. आता राहिलं काय, सेकंडरी ट्रान्सपोर्ट बघितलेलं आहे. सेकंडरी राहिलेलं आहे, प्रायमरी झालेलं आहे. आता बघू आपण सेकंडरी ट्रान्सपोर्ट कोणता आहे. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट झालेला आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे,
प्रायमरी झालं. आता बघायचं आहे आपल्याला ते म्हणजे सेकंडरी ट्रान्सपोर्ट बघायचं आहे. प्रायमरी इथं घेतलं आपण, आता आपल्याला बघायचं आहे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघायचं आहे. आता सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय असेल है ना, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे सिम्पोर्ट आणि दुसरा आहे अँटीपोर्ट. एक आहे सिम्पोर्ट, दुसरा आहे अँटीपोर्ट. सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. आता तुम्हाला काय म्हटलं आहे की जे काही प्रायमरी ऍक्टिव्ह जे काही ट्रान्सपोर्ट आहे, प्रायमरी ऍक्टिव्ह जो काही मेकॅनिझम आहे त्यांनी तयार केलेला जो इलेक्ट्रिकल केमिकल ग्रेडियंट आहे तो कोण यूज करतो, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट यूज करतो. मग तो जो यूज करतो तो कसा करतो बघा है ना. आता सिम्पोर्ट म्हणजे काय, सपोज सिम्पोर्ट म्हणजे काय लक्षात घ्या. सिम्पोर्ट म्हणजे काय आहे आणि अँटीपोर्ट म्हणजे काय. जे काही ग्रेडियंट आहे, ग्रेडियंटची जी काही दिशा आहे याच्यामध्ये जे काही मोमेंट आहे, सिम्पोर्ट म्हणजे काय आहे, जी मोमेंट आहे ती दोन्ही मोमेंट एकाच दिशेने असणार आहे. मॉलिक्युलचं मोमेंट कसं असणार आहे, एकाच दिशेने आहे. हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल कसे आहेत, एकाच दिशेने, दोन्ही एकाच दिशेने पाहायला मिळतात. त्याला काय म्हणतो, मॉलिक्युल मूव्स टुवर्ड द सेम डायरेक्शन. काय आहे, मॉलिक्युल मूव टुवर्ड द सेम डायरेक्शन. ग्रेडियंट कोणाचा यूज केला, प्रायमरी ऍक्टिव्हिटीचा यूज करून काय केलंय, डायरेक्शन एका सेम डायरेक्शननी जर काय होत असतील मॉलिक्युल्स मूव्ह होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो सिम्पोर्ट. त्याला काय म्हणतो, सिम्पोर्ट म्हणतो. सिमचा अर्थ होतो की सिम्पोर्ट, सेम डायरेक्शन येणार आहे ना, ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, सिम्पोर्ट म्हणतो. दुसरं आहे ते म्हणजे अँटीपोर्ट. अँटीपोर्ट म्हणजे काय, हा अँटीपोर्ट आहे. अँटीपोर्ट मध्ये काय आहे, अँटीपोर्ट मध्ये लक्षात घेतलं पाहिजे की हा जो काही ग्रेडियंट तयार झालेला आहे या ग्रेडियंटच्या एक असा गेलेला आहे, एक असा गेलेला आहे. कसे झालेले आहेत, मॉलिक्युल मूव्ह अपोजिट डायरेक्शन. मॉलिक्युल कसे मूव्ह झालेले आहेत, मॉलिक्युल मूव्ह अपोजिट डायरेक्शन. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो अँटीपोर्ट. अँटीपोर्ट डायरेक्शन आहे है ना. आणि याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये काय आहे, अगेन्स्ट द ग्रेडियंट, अलॉंग द ग्रेडियंट, अगेन्स्ट द ग्रेडियंट आणि अलॉंग द ग्रेडियंट दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण तुम्हाला एवढंच माहिती करणं गरजेचं आहे, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय गोष्टी आहेत, सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. प्रायमरी सेकंडरी तुम्हाला माहित आहे. आता ही जी काय आहे ही तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण मी ते सर्व डिटेलमध्ये तुमचं घेतलेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. नंतर काय, आता व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. आता व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, व्हॉट आर गोइंग टू स्टडी. एक तर त्याची कोर कन्सेप्ट काय आहे, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टची कोर कन्सेप्ट काय आहे, त्याच्या टाईप किती आहेत, त्याच्या स्टेप्स काय आहेत आणि डिटेल मेकॅनिझम काय हे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. कशाचा, या व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. काय म्हणतो आपण, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट मध्ये काय आहे, एक सपोज ही मेम्ब्रेन आहे. काय आहे, ही एक मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेन आहे, ही मेम्ब्रेन काय म्हणतात, या मेम्ब्रेनला नाव आहे डोनर मेम्ब्रेन. याला काय म्हणतात, डोनर मेम्ब्रेन म्हणतात. आणि या मेम्ब्रेन मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत. हा त्याचा लुमेन आहे. लुमेन म्हणजे त्या सेलच्या मधली बाजू. त्याच्यामध्ये खूप सारे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स मला काय करायचं आहे, एक दुसरी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मध्ये ट्रान्सपोर्ट करायचे आहेत. याला म्हणतात टार्गेटेड मेम्ब्रेन. मेम्ब्रेन याला काय म्हणतात, याला म्हणतात टार्गेट मेम्ब्रेन. टार्गेटच करा है ना. याला काय म्हणतात, याला म्हणतात टार्गेट मेम्ब्रेन. टार्गेट मेम्ब्रेन आहे. या टार्गेट मेम्ब्रेन काय करायचं आहे, मला हे जे काही मॉलिक्युल्स आहेत इथले जे मॉलिक्युल्स आहे मला इथं ट्रान्सपोर्ट करायचे आहेत.
ठीक आहे. मग माझं मेकॅनिझम काय आहे, मला काय करावं लागेल, आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स आता व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला महत्वाचं आहे, किंवा जेव्हा खूप बल्की मॉलिक्युल्स, खूप मोठ्या मॉलिक्युल्स आपल्याला एका वेळेस ट्रान्सपोर्ट करायचे आहे, तेव्हा आपल्याला काय लागेल, किंवा खूप मोठा प्रोटीन आहे तो आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचा आहे, तेव्हा आपण व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट येतो. कारण ते काय आहे, सिंपल डिपोजन, फॅसिलिटेड डिपोजन किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ते ट्रान्सपोर्ट होत नाही. मग तेव्हा काय करावं लागेल, आपल्याला त्याचं व्हेसिकल बनावं लागतं, त्याचा एक बॉल बनावं लागतं, तो बॉल आपल्याला ट्रान्सपोर्ट करावा लागतो, है ना. मग त्याला व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट म्हणतात. मग हे जे काही डोनर मेम्ब्रेन आहे, या डोनर मेम्ब्रेन मधून ऍक्टिव्ह जे काही टार्गेट मेम्ब्रेन आहे, त्या टार्गेट मेम्ब्रेन मधून जर मला एखादी गोष्ट टाकायची असेल तर मला काय करावं लागेल, मला सिंपल आहे, हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स मला याच्यामध्ये हे जे काही व्हेसिकल आहे, हे जे काही काय म्हणतात याला हे जे काही बड आहे, तो जो काही फोड आहे, याच्यावर फोड तयार होतो. कोणत्या, ही डोनर मेम्ब्रेन आहे, त्या डोनर मेम्ब्रेनवर एक फोड तयार होतो. हा जो फोड आहे हा सिंगल मेम्ब्रेन आहे, बायलेअर नाही, सिंगल लेअर आहे, है ना. सिंगल लेअरचा हा फोड बनलेला असतो. फोड सिंपल बघा, म्हणजे काय, एखादी गोष्टी आता याच्यातून मला इथून बाहेर काढून इकडे टाकायचं आहे, तर इथं फोड तयार झाला पाहिजे, एक बल्ज तयार झाला पाहिजे, है ना. मग हा जो बल्ज आहे, याला काय म्हणतात, याला म्हणतात बडिंग. तुम्ही बॉटनीमध्ये वाचता ना, बडिंग माहिती आहे ना, असा बड आलेला आहे, एक त्याच्यापासून फोड आलेला आहे, एखादं छोटंसं बाहेर आउटग्रोथ निघालेली आहे, मग ही आउटग्रोथ निघेल बाहेर. आउटग्रोथ बाहेर निघाल्यानंतर ही आउटग्रोथ काय होईल, ही आउटग्रोथ एका व्हेसिकलचा व्हेसिकल तयार होईल, ही एक व्हेसिकल म्हणून तयार होईल. ही काय आहे, ही एक व्हेसिकल तयार झालेली आहे, है ना. आता ही काय झाली, एक पूर्ण व्हेसिकल तयार झाली. आता ही जी काही व्हेसिकल आहे, ही इथून काय झाली, फ्यूज झाली. आता ही व्हेसिकल आहे. आता ही व्हेसिकल काय होईल, ही व्हेसिकल इथं जाऊन अटॅच होईल, इथं जाऊन अटॅच झाली. अटॅच झाल्यानंतर ही जी काही व्हेसिकल आहे, ही व्हेसिकल काय होईल, इथं जाऊन याच्यामध्ये जाऊन काय होईल, सबमर्ज होऊन जाईल, याच्यामध्ये जाऊन काय होईल, मर्ज होऊन जाईल, है ना. मर्ज झाल्यानंतर याच्यामधले जे काही मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स कशामध्ये गेले, याच्यामध्ये गेलेले आहेत, है ना. आणि हे जे काही त्याचं मुवमेंट आहे, हा जो काही ट्रान्सपोर्टचा वे आहे, याला म्हणतो ट्रान्सपोर्ट. आणि हे जे ट्रान्सपोर्ट आहे, इथून इथं हे कोणी केलेलं आहे, याला रिस्पॉन्सिबल एक प्रोटीन आहे, है ना. याला हे जे ट्रान्सपोर्ट आहे, ते ट्रान्सपोर्ट मोटर प्रोटीन आहेत. कोणते आहेत, जो मोटर प्रोटीन आहे, तो मोटर प्रोटीन काय करतो, याला धरतो, इथं लावतो, इथून काय करतो, याला इथं लावतो, इथून काय करतो, याला इथून देतो आणि फ्यूज करून देतो. मग हे कोणाचं काम आहे, या मोटर प्रोटीनचं काम आहे. मोटर प्रोटीन हे सर्व गोष्टी करत असतो. मग याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, हा मोटर जो प्रोटीन आहे, हा मोटर प्रोटीन ह्या सर्व गोष्टीला रिस्पॉन्सिबल आहे. मग अशा पद्धतीने हे जे काही डोनर मेम्ब्रेन आहे, डोनर मेम्ब्रेन मधून जे काही आउटग्रोथ बाहेर निघाली, जे काही बडिंग झालं, त्या बडिंगचं फ्यूज झाल्यानंतर हा जो बडिंग आहे, हा बडिंग या टार्गेटेड मेम्ब्रेन आहे, त्या टार्गेटेड मेम्ब्रेन मध्ये टाकायचा, आणि त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट. याला काय म्हणतो आपण, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट म्हणतो. आणि आता हे जे व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट आहे, या व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट या पद्धतीने, हा काय आहे, डोनर कंपार्टमेंट आहे, इथून ही आउटग्रोथ बाहेर निघाली, आउटग्रोथ काय आहे, त्याला बडिंग म्हटलं, बडिंग काय झालेलं आहे, व्हेसिकलचा फॉर्मॅट घेतला, याला व्हेसिकल म्हणतो आपण, व्हेसिकल म्हणतो. ही व्हेसिकल झाली, व्हेसिकल काय आहे, नंतर इथं जाऊन फ्यूज झाली, फ्यूज झाल्यानंतर हे जे काही मॉलिक्युल्स आहे याच्यामध्ये गेले, टार्गेटेड कंपार्टमेंट आहे. हे कसं आहे, डोनर कंपार्टमेंट, हे टार्गेटेड कंपार्टमेंट, अशा पद्धतीने झालेलं आहे. ठीक आहे. मग काय आहे, आता व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट काय आहे, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट काय आहे, आता हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथं थोडंसं मी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट काय आहे, आता हे जे व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट आहे, हे फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळते. हे खूप खासियत आहे त्याची. हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळत नाही, हे आपल्याला जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. कारण व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट कुठं पाहतो म्हटलं मी, युकॅरियोटिक सेलमध्ये. कारण तुम्ही सांगितलं मी सुरुवातीला, व्हेसिक्युलर कुठं तयार होतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या लुमेन मध्ये तयार होऊन आणि कुठे जातात, गोल्गीला जातात. कॉप 1 प्रोटीन, कॉप 2 प्रोटीन बघितलं तुम्ही. मग ते प्रोटीन काय आहेत, ते व्हेसिकल्स आहेत. हे व्हेसिकल आणि प्राइम जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, न्यूक्लियस आहे, ह्या गोष्टी काय पाहायला मिळत नाही. गॉल्जी बॉडी, हे जे काही ऑर्गॅनिल्स आहेत ते पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे व्हेसिकल फॉर्मेशन तिथं होत नाही. व्हेसिकल प्युअर कॅरेक्टर आहे कशाचं, युकॅरियोटिक सेलचं. मग काय आहे, इज अ युकॅरियोटिक मेथड ऑफ सबसेल्युलर ट्रॅफिकिंग ऑफ मॉलिक्युल्स. हे कसं आहे, युकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक मेथड्स आहे. फक्त म्हटलेलं आहे काय, इज अ युकॅरियोटिक मेथड ऑफ
सेल्युलर ट्रॅफिकिंग ऑफ मॉलिक्युल्स स्पेशली प्रोटीन्स ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हटलं ना, एअर मध्ये एअर काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहेत? रायबोझोम्स आहेत. रायबोझोम मधून काय निघतो? प्रोटीन निघतो. रायबोझोम काय तयार करतात? मशीन आहे प्रोटीन तयार करायची. तर प्रोटीन काय आहे? तर प्रोटीन काय करतात? पॅक केले जातात व्हेसिकल मध्ये. व्हेसिकल मधून पॅक केलं काय? त्याला म्हणतात कोप टू प्रोटीन. कोप टू प्रोटीन कुठे पाठवलं जातं? गॉल्जी जवळ पाठवलं जातं. गॉल्जी काय करते? त्याला मॉडिफाय करते, सिंथेसिस करते, त्याला पॅकिंग करते आणि मग पाठवते. मग हे काय आहे? मग मोस्टली काय आहे? व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट मध्ये काय असतात? ज्या व्हेसिकल बनलेल्या असतात ते कशाचे असतात? त्या फक्त प्रोटीनच्या असतात. विदिन द ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेसिकल्स, व्हेसिकल आर स्मॉल सिंगल मेम्ब्रेन इनक्लोज एंटिटी इन युकॅरियोटिक सेल. काय आहे? स्मॉल काय असतात? स्मॉल सिंग्युलर सेल आहे. कशी म्हटलं मी तुम्हाला? सिंगल सेलची बनलेली आहे, बायलेअरची नाही, सिंगल सेलची बनलेली आहे. सिंगल मेम्ब्रेन इनक्लोज एंटिटी ऑफ युकॅरियोटिक सेल, सायटोसोल कंटेनिंग सम सबस्टन्स इन लुमेन. द व्हेसिकल आर जनरली टू टाइप्स. एक आहे स्ट्रक्चरल व्हेसिकल्स, ज्या की आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये पाहायला मिळतात. दुसरं आहे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स, ज्या की आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? ज्या की विच आर प्रोटीन कोटेड सर्व टू ट्रान्सपोर्ट मॅक्रोमॉलिक्युल्स फ्रॉम वन लोकेशन टू द अनदर लोकेशन इन युकॅरियोटिक सेल्स. ज्या की आता आपण एक्झाम्पल बघितलं ते काय आहे? त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स, ज्या की ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकतात. आणि ज्या की स्ट्रक्चरल व्हेसिकल्स आहेत त्या फक्त कुठे पाहायला मिळतात? आपल्याला जे काही ईआर आहे त्या ईआरच्या लुमेन मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग असे दोन प्रकार आहेत व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टचे. एक आहे स्ट्रक्चरल व्हेसिकल्स, दुसरा आहे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स. ठीक आहे, असे दोन प्रकार आपल्याला ते पाहायला मिळतात. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी बघितल्यात. त्याच्यानंतर एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की काय? हे जे काही व्हेसिकल ट्रान्सपोर्ट आहे याचे टाइप्स आहेत. एक आहे अँटेरोग्रेड, दुसरा आहे रेट्रोग्रेड आणि तिसरा आहे इंडोसायटिक. आता हे काय बघितलं पाहिजे? अँटेरोग्रेड, रेट्रोग्रेड आणि इंडोसायटिक. आता ह्या जे काही व्हेसिकल आहेत या व्हेसिकलच्या मुवमेंटवर ह्या सर्व गोष्टी डिपेंड आहेत. व्हेसिकल कशा पद्धतीने मुवमेंट करते? जर सिंपल आता हा ईआर आहे असं नाही. सपोज हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसवर अशा पद्धतीने हा ईआर आहे ना. या ईआर मधून एक आउटग्रोथ बाहेर निघाली, असं नाही, या ईआर मधून एक आउटग्रोथ बाहेर निघाली, ही अशी आउटग्रोथ बाहेर निघाली आणि याच्यापासून एक व्हेसिकल तयार झाली. तर व्हेसिकल कुणी तयार केली? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला आपण नाव काय देतो? कॉप टू प्रोटीन. बरोबर आहे, कोटेड प्रोटीन आहे, कॉप टू प्रोटीन आहे, कॉप टू. मग हा कुठे जातो? हा जातो गॉल्गी बॉडी जो गेला, गॉल्गी बॉडी जो है ना, गॉल्गी बॉडी त्याला आणखी ट्रान्सपोर्ट करते. मग हे जे काही ट्रान्सपोर्ट आहे हे कसं आहे? हे फॉरवर्ड डायरेक्शन आहे. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शन म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? याला म्हणतात फॉरवर्ड डायरेक्शन. याला काय म्हणतात? फॉरवर्ड डायरेक्शनचं मुवमेंट म्हणतात. मग हे जे फॉरवर्ड डायरेक्शनचं मुवमेंट जे काही हे आहे, हे जे काही फॉरवर्ड डायरेक्शन मुवमेंट वाला आहे त्याला काय म्हणतात? अँटेरोग्रेड म्हणतात. फॉरवर्ड मुवमेंट ज्या व्हेसिकलची होईल त्याला काय म्हणतात? अँटेरोग्रेड म्हणतात. आणि जर आता हे गॉल्गी जी आहे या गॉल्गी मधून एक आउटग्रोथ बाहेर निघाली, ही आउटग्रोथ येऊन काय केलेली आहे? ही येऊन पुन्हा कशामध्ये सबमर्ज झालेली आहे? या ईआर मध्ये झालेली आहे. ही कशी झाली? ही रिव्हर्स झालेली आहे. रिव्हर्स आली ना. मग याला काय म्हणतात? याला म्हणतात रेट्रोग्रेड. रिव्हर्स आलेली आहे. रिव्हर्स आल्यामुळे काय आहे? याला म्हणतात रेट्रोग्रेड. आणि इंडोसायटोटिक म्हणजे काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनवर एखादी पंच झाल्यानंतर त्याच्यामध्ये गेली, आतमध्ये गिळून घेतली, त्याला काय म्हणतात? इंडोसायटिक म्हणतात त्याला. ठीक आहे, मग असे तीन प्रकार आहेत. इंटेरोग्रेड आता इथं बघा, इथं दिलेला आहे. हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. इथून एक कॉप प्रोटीन बाहेर निघाला बाहेर है ना. हा कॉप प्रोटीन काय आहे? कुठे गेला? गॉल्जी बॉडीमध्ये. मग कशी मुवमेंट कशी आहे? इकडून इकडं फॉरवर्ड डायरेक्शन आहे. मग याला म्हणजे कॉप टू प्रोटीन काय आहे? फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे काय? अँटेरोग्रेड आहे है ना. मग इथं हा कॉप प्रोटीन आहे. हा कॉप वन प्रोटीन काय झालेला आहे? ही जी काही सिस गॉल्गी आहे त्या सिस गॉल्गी मधून बाहेर निघाला वापस याच्यामध्ये गेला, म्हणजे काय? रिव्हर्स गेला. मग याला काय म्हणतो? रेट्रोग्रेड म्हणतो आपण है ना. रेट्रोग्रेड म्हणतो. आणि ही जे काय आहे इथला जो काही प्रोटीन आहे, सॉरी इथं दिला, हा जो प्रोटीन आहे, हा प्रोटीन काय आहे?
हा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये एखाद्या गोष्टी आतमध्ये घुसला, आतमध्ये त्याला काय म्हणतो आपण, इंडोसायटिक म्हणतो आपण, इंडोसायटिक म्हणतो. ठीक आहे. मग आता काय आहे इथं एक लक्षात घेतलं पाहिजे, COP2 प्रोटीन हा काय आहे, अँटेरोग्रेड आहे. COP1 जो प्रोटीन आहे हा रेट्रोग्रेड आहे. COP2 प्रोटीन हा पण आहे, हा काय आहे, वापस आलेला आहे रेट्रोग्रेड. कुठून, मीडियल जी गॉल्गी आहे त्या मीडियल गॉल्गी मधून वापस आलेला आहे सिस गॉल्गी मध्ये, म्हणून हा पण कोण आहे, हा रेट्रोग्रेड आहे. हा इथं हा पण रेट्रोग्रेड आहे. आता हा जो काही रेडिन आहे, हा रेडिन याच्यामधून बाहेर निघला, हा कसा आहे, हा अँटेरोग्रेड आहे, है ना. त्याच्यानंतर काय आहे, हा जो क्लॅथ्रिन आहे, हा जो काही क्लॅथ्रिन आहे, हा जो क्लॅथ्रिन हा काय आहे, इथून बाहेर निघाला, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे काय अँटेरोग्रेड आहे. पण इथं हा जो काही COP1 आहे हा इथून इथं मिडियल गॉल्गी मध्ये, ट्रान्स गॉल्गी मधून मिडियल गॉल्गी मध्ये येतो, हा मग कोण असेल, हा रेट्रोग्रेड आहे, रेट्रोग्रेड आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय आहे, हा जो क्लॅथ्रिन आहे, हा क्लॅथ्रिन काय आहे, हा अँटेरोग्रेड आहे. मग आता आपण बघितलं पाहिजे कोणते 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 आहेत अँटेरोग्रेड, म्हणजे कोणते अँटेरोग्रेड म्हणजे बघितलं बघा, आता लक्षात घे, हा आहे अँटेरोग्रेड. फॉरवर्ड मुव्हिंग जे काही व्हेसिकल्स असतात त्याला काय म्हणतो आपण, अँटेरोग्रेड. मग कुठे जाते, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून गॉल्गी पर्यंत जाणार आहे जे काही व्हेसिकल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, अँटेरोग्रेड म्हणतो. त्याच्यामध्ये कोण येतं, COP2 प्रोटीन येतो, बरोबर, COP2 येतो. त्याच्यानंतर काय, गॉल्गी बॉडी टू लायसोसोम गेलं काय इथं, या वापस ना, गॉल्गी बॉडी टू लायसोसोम, लेट इंडोसोम, नंतर आहे लायसोसोम, कोण जाते, क्लॅथ्रिन प्रोटीन आहे. मग आहे का क्लॅथ्रिन प्रोटीन इथं, सॉरी इथं क्लॅथ्रिन प्रोटीन आहे का, आहे क्लॅथ्रिन प्रोटीन. त्याच्यानंतर गॉल्गी बॉडी टू प्लाझ्मा मेम्ब्रेन, याच्यामध्ये रेडिन आहे का रेडिन, गॉल्गी बॉडी है ना, ट्रान्स गॉल्गी टू प्लाझ्मा मेम्ब्रेन, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. इथं कोण जातो, फॉरवर्डच आहे, हा कोण आहे, रेडिन आहे. मग रेडिन आहे तिथं, मग रेडिन आहे, किंवा त्याला काही गोष्टी दुसऱ्या काही वेळेस नसतात पण. मग हे काय आहेत, अँटेरोग्रेड आहेत, बरोबर आहे, अँटेरोग्रेड. दुसरं काय आहे, रेट्रोग्रेड. रेट्रोग्रेड म्हणजे काय, रिव्हर्स डायरेक्टेड, वापस येणाऱ्या डायरेक्शन नाही, वापस येणाऱ्या. गॉल्गी बॉडी टू ER आहे ना एक, COP1 म्हणतात त्याला, गॉल्गी बॉडी टू ER याला म्हणतात COP1. मग आता इथं COP1 आलेला आहे ना. लेट गॉल्गी बॉडी टू अर्ली गॉल्गी बॉडी, अगेन COP1च आहे. लेट च याच्यामध्ये अगेन COP1च आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, इंडोसायटोसिस. इंडोसायटोसिस म्हणजे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन टू सायटोप्लाझम, एक्झोप्लाझम टू सायटोप्लाझम. एक्झोप्लाझम म्हणजे काय आहे, इथं बाहेर आहे, सिंपल आहे, एक्झोप्लाझम टू सायटोप्लाझम. सपोज ही मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन मधून, सॉरी इथं घ्या, हा मेम्ब्रेनचा जो आहे, हा मेम्ब्रेन मधून इथं येऊन अटॅच झाला. अटॅच झाल्यानंतर काय आहे, हे जे काय आहे हे आतमध्ये टाकलं, हे जे मटेरियल आहे, ही जी काही व्हेसिकल आहे, हा जो काही प्रोटीन आहे, हा काय आहे, हा एक्झोप्लाझम मध्ये आहे, हा एक्झोप्लाझम आहे. एक्झोप्लाझम मधून कुठे जाणार आहे, हा इंडोप्लाझम मध्ये जाणार आहे, इंडोप्लाझम म्हणा आहे, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जाणार, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये गेलेला आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय म्हणतात, सायटोसोल मध्ये गेला, सायटोसोल मध्ये गेलेला आहे. त्याला काय म्हणतो आपण, एक्झोप्लाझम मधून सायटोसोल गेलं की त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो इंडोसायटोसिस, इंडोसायटोसिस म्हणतो. आणि हा मोस्टली क्लॅथ्रिन जे प्रोटीन असतात ते इंडोसायटोसिस घडून आणतात. क्लॅथ्रिन प्रोटीन जे आहेत है ना, हे जे क्लॅथ्रिन प्रोटीन आहे ते इंडोसायटोसिस घडून आणतात. आलं ना, क्लॅथ्रिन प्रोटीन आहे रेड वाला, क्लॅथ्रिन प्रोटीन आहे आतमध्ये आलेला, तो इंडोसायटोसिस आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि हे जे काही व्हेसिकल्स आहेत, हे व्हेसिकल्स कशापासून बनलेले आहेत, कोट प्रोटीन पासून बनलेले आहेत. हा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टेप्स काय आहेत, हे जे काही व्हेसिकल फॉर्मेशन आहे त्या व्हेसिकल फॉर्मेशनच्या स्टेप्स कशा आहेत. मग कसं आहे, व्हेसिकल फॉर्मेशन फ्रॉम डोनर मेम्ब्रेन. डोनर मेम्ब्रेन आपण बघितलं पहिले, डोनर मेम्ब्रेन होती आणि एक टार्गेटेड मेम्ब्रेन होती, है ना. तिथून कसे तयार होतात, व्हेसिकल रिलीज कसे होतात, व्हेसिकल मुवमेंट कशी आहे, कशामध्ये मोटर प्रोटीन कसे काम करतात, व्हेसिकल फ्युजन विथ द टार्गेटेड मेम्ब्रेन हे कसं आहे, हे इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, डिटेल मेकॅनिझम दाखवलेलं आहे, है ना. मग आता कसं होतं हे बघा, इथे दाखवलेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच, इथं दाखवलेलं आहे, हे दाखवलं की नाही, हेच ते जे मेकॅनिझम आहे ते दाखवलेलं आहे मी तुम्हाला, की कशा पद्धतीने हे सर्व गोष्टी होतात. मग सिंपल इथे काय, व्हेसिकल फॉर्मेशन फ्रॉम डोनर मेम्ब्रेन. डोनर मेम्ब्रेन मधून एक बडिंग होतं तयार, बडिंग तयार झाल्यानंतर समजा ही डोनर मेम्ब्रेन आहे, या डोनर मेम्ब्रेन असं बडिंग तयार होतं, बड तयार झाल्यानंतर त्याचं व्हेसिकल फॉर्मेशन होतं. म्हणजे काय, व्हेसिकल आहे, हे व्हेसिकल इथून काय होते, रिलीज होऊन जाते. रिलीज झाल्यानंतर हे जे काही टार्गेट आहे या टार्गेट मेम्ब्रेन पर्यंत जाते,
टार्गेट मेम्ब्रेन मध्ये जाऊन फ्यूज होते, फ्यूज झाल्यानंतर याच्यामध्ये जाऊन मिक्स होते. हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स जाऊन इथं टाकतात है ना, या पद्धतीने हे टाकतात, इथं टाकतात. मग काय आहे, व्हेसिकलची मुवमेंट आहे. हे व्हेसिकलची मुवमेंट कोण करतं? मोटर प्रोटीन्स आहेत, मोटर प्रोटीन करतात. मोटर प्रोटीन हे काम करतात आणि काय आहे ते फ्यूज होऊन जाते. व्हेसिकल फ्यूज विथ द टार्गेटेड मेम्ब्रेन आणि हे टार्गेटेड मेम्ब्रेनला जाऊन फ्यूज होऊन जाते. मग हे काय आहे, या स्टेप्स आहेत. इथं बडिंग होते, बडिंग झाल्यानंतर हा जो काय पिंच होऊन जातो, पिंच झाल्यानंतर हा व्हेसिकल बनतो. त्या व्हेसिकलला मोटर प्रोटीन जाऊन या टार्गेटेड जी काही मेम्ब्रेन आहे टार्गेटेड मेम्ब्रेन पर्यंत घेऊन जातो आणि त्याच्यानंतर जी टार्गेट मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये ती फ्यूज होऊन जाते. मग हे काय त्या स्टेप्स आहेत. व्हेसिकल फॉर्मेशन ऑन डोनर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर व्हेसिकल रिलीज होते, व्हेसिकल रिलीज झाल्यानंतर व्हेसिकलचं मुवमेंट होतं, एका डायरेक्शन दुसऱ्या डायरेक्शन जाते. व्हेसिकल फ्युजन विथ द टार्गेटेड मेम्ब्रेन, त्याच्यानंतर फ्यूज होते आणि त्याच्यानंतर हे जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकले जातात. हे एक झालं. त्याच्यानंतर काय डिटेल मेकॅनिझम काय आहे. आता डिटेल मेकॅनिझम समजलं पाहिजे की काय आहे ते जेव्हा होतं ते जे सांगितलं प्रोसेस, या ज्या 4 प्रोसेस सांगितल्या ह्या कशा घडतात हे सांगितलं पाहिजे. बघा त्याच्यामध्ये काय जीटीपी बाइंडिंग प्रोटीन आहेत. ऍक्टिव्हेशन ऑन डोनर मेम्ब्रेन, किंवा जीटीपी बाइंडिंग प्रोटीन त्याच्यावर अटॅच झाला तेव्हा ते ऍक्टिव्हेट होते, तेव्हा ते बडिंग तयार होते. त्याच्यानंतर काय आहे अडॅप्टर अँड कोड प्रोटीन असेंबल. त्याच्यानंतर काय आहे जे काही अडॅप्टर आहे आणि जे काही कोड प्रोटीन आहे तो असेंबल व्हायला सुरुवात होतो, किंवा जीटीपी बाइंडिंग प्रोटीन लागला की सर्व गोष्टी काय होतात, हा जो कोड प्रोटीन आहे तो असेंबल व्हायला सुरुवात होतो. हे काय आहे मेकॅनिझम आहे. म्हणजे काय आहे, सपोज आता ही डोनर मेम्ब्रेन आहे, ही डोनर मेम्ब्रेनवर जेव्हा हा जीटीपी प्रोटीन अटॅच झाला, हा प्रोटीन आहे सपोज एक्झाम्पल आहे, म्हणजे असं आहे का हा अटॅच झाला, अटॅच झाल्यानंतर काय आहे आता इथं बडिंग चालू होऊन जाईल. म्हणजे काय आहे अडॅप्टर आणि कोड प्रोटीन असेंबल व्हायला सुरुवात होईल. हा कोड प्रोटीन आता असेंबल व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर काय आहे मग हा जो काही कार्गो आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कार्गो म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे, जे काही मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल, मग ते मॉलिक्युल त्याच्यामध्ये है ना कार्गो सिलेक्शन आहे. मग कार्गो सिलेक्ट केला जातो, म्हणजे याच्यामध्ये कोणते मॉलिक्युल्स पाठवायचे आहेत हे मग कार्गो सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर काय व्हेसिकल, ही व्हेसिकल काय केली जाते, मग ही व्हेसिकल रिलीज केली जाते. ही रिलीज केल्यानंतर तुम्हाला है ना ही व्हेसिकल रिलीज केल्यानंतर काय अनकोट केले जाते. मग हे जे काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनवर जाऊन ती अनकोट केल्या जाते. अनकोट केल्यानंतर है ना मग काय तिचं ही जी मुवमेंट आहे मुवमेंट होण्यानंतर अनकोट केल्या जाते. म्हणजे इथं काय कोटिंग झालेलं आहे त्याला अनकोट इथंच केलं जाते, सॉरी. त्याच्यानंतर काय त्याचं मुवमेंट केलं जातं, त्याला इथं नेलं जातं, इथून नेऊन इथं फ्यूज केलं जातं है ना. मग काय रिकग्निशन ऑफ टार्गेट मेम्ब्रेन, त्याच्यानंतर काय कुठं या मेम्ब्रेनच्या कुठं टार्गेट करायचं आहे, मग ते इथं टार्गेट मेम्ब्रेन रिकग्नेशन होतं. इथे प्रोटीन असतो टार्गेटेड प्रोटीन, तो टार्गेटेड रिसेप्टर असतो, त्याच्यामध्ये इथं ती पिंच होऊन जाते. त्याच्यानंतर काय आहे मग ही जी काय मेम्ब्रेन आहे इथं जाऊन ती फ्यूज होते, इथं फ्यूज होते. हा टार्गेटेड आहे, टार्गेट आहे है ना. म्हणजे काय टार्गेटेड मेम्ब्रेन इथं आहे. त्याच्यानंतर काय आहे मुवमेंट होते, मुवमेंट त्याच्यासाठी मोटर प्रोटीन्स आहेत, अनकोट केले जाते. इथं कोटिंग झाल्यानंतर इथं अनकोट केले जाते. त्याच्यानंतर काय व्हेसिकल रिलीज केले जाते, इथं बडिंग झालेलं आहे, इथून रिलीज केले जाते. त्याच्यानंतर कार्गो सिलेक्ट केला जातो, त्याच्या आतमधला कार्गो सिलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर काय प्रोटीन जो काय आहे असेंबल केला जातो कोड प्रोटीन. त्याच्यानंतर काय जीटीपी बाइंडिंग झाल्यानंतर हे सर्व गोष्टी होत असतात. ही प्रोसेस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय या पद्धतीने बघा हा कोड प्रोटीन आहे सिंपल. एक पहिले तर काय आहे जीटीपी बाइंडिंग है ना. जीटीपी जो काय आहे ग्वानिडोसाइन ट्रायफॉस्फेट, हा काय आहे हा जो काही प्रोटीन आहे कोणता आहे जीटीपी बाइंडिंग प्रोटीन, हा जीटीपी बाइंडिंग प्रोटीन आहे. जीटीपी बाइंडिंग प्रोटीनला काय लागलेला आहे जीटीपी लागलेला आहे, हा जीटीपी लागलेला आहे. त्याच्यानंतर काय हे त्याचा अडॅप्टर आहे, लक्षात घ्या हे अडॅप्टर आहे. त्याच्यानंतर अडॅप्टर नंतर काय हा कोड प्रोटीन आहे, हा त्याच्यावर कोड प्रोटीन आहे, हा जो प्रोटीन आहे. त्याच्यानंतर काय कार्गो रिसेप्टर आहे, हा त्याच्यावर कार्गो रिसेप्टर आहे की काय कोणते कार्गो इथे जोडायचे आहेत, कोणते मॉलिक्युल्स पाठवायचे. इथे खूप सारे मॉलिक्युल्स आहेत ना, हे मॉलिक्युल्स कोणते मॉलिक्युल लावायचे आहेत, कोणते मॉलिक्युल न्यायचे आहेत. मग हा मॉलिक्युल हा कार्गो आहे, हा मॉलिक्युल न्यायचा आहे है ना. मग काय आहे अर्ली इव्हेंट ऑफ बडिंग, मग त्याच्यानंतर काय हा सिलेक्ट झाल्यानंतर मग सुरुवात होते काय मग सुरुवात होते ते म्हणजे काय त्याला बड करण्याची है ना. मग अशी ही जी बडिंगची प्रोसेस आहे ती बडिंग, हा कार्गो सिलेक्ट झाला है ना. असे मॉलिक्युल्स असतील खूप सारे है ना, एकच दाखवलं आपण. मग हे कार्गो सिलेक्ट झाला, मग आता प्रोसेस सुरू होते म्हणजे काय याची बडिंगची. बड झाला एक तयार त्याचा बडिंग झाला. मग काय आहे लेट स्टेज ऑफ बडिंग, कोड प्रोटीन आहे, हे सर्व कोड प्रोटीन आहेत. त्याच्यानंतर हे रिसेप्टर आहेत आणि हे स्नियर्स प्रोटीन आहेत. हे स्नियर्स प्रोटीन जेव्हा ती दुसरी प्रोटीन ती सेल आहे है ना, दुसरी जिथं जे जुडायचं आहे तेव्हा हे स्नेअर प्रोटीन खूप काम करतात. ते काय त्यांची जे स्नेअर प्रोटीन आहे त्याला अटॅच होऊन मग त्याच्या आतमध्ये जातात है ना, मग हे काम करतात बघा. मग काय आहे आता हा जो काही प्रोटीन आहे मग हा व्हेसिकल तयार झाला,
आणि आता हे काय आहे, हा स्नेअर प्रोटीन आहे. हा स्नेअर प्रोटीन जर प्लाझ्मा मेम्ब्रेन टाकायचं असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा स्नेअर प्रोटीन याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. समजलं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचा स्नेअर प्रोटीन याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्याच्यानंतर काय याला आतमध्ये घेतलं जाईल. मग हा काय आहे, हा मोटर प्रोटीन्स आहे. हे मोटर प्रोटीन काय करतात, हा जो कार्गो आहे तो कार्गो इकडून तिकडून नेण्याचं काम करत असतात, है ना. मग हे रिसेप्टर आहे, हा व्हेसिकल, मुवमेंट ऑफ व्हेसिकल. म्हणजे हे मोटर जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनच्या माध्यमातून हे काय करतात, मूव्ह करत असतात. ठीक आहे. मूव्ह केल्यानंतर हे जे काही स्नेअर प्रोटीन आहेत, है ना, स्नेअर बाइंडिंग प्रोटीन आहेत. मग कुठे आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ही व्हेसिकल आहे, त्याची एकामेकामध्ये जे स्नेअर प्रोटीन आहेत ते एकत्र होतील, बाइंड होतील. बाइंड झाल्यानंतर काय आहे, स्नेअर प्रोटीन काय आहे, टार्गेटला अटॅच होतं. अटॅच झाल्यानंतर हे जे काही कार्गो आहे हा कार्गो इकडे ट्रान्सपोर्ट करून दिला जातो. मग हे झालं काय आहे, या पद्धतीने हे जो काही व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट आहे हा व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट या पद्धतीने होतो. त्याच्यानंतर काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. आता हा लास्ट कार्यक्रम आहे की इम्पॉर्टन्स काय, सेंट्रल रोल ऑफ ट्रॅफिकिंग मॉलिक्यूल बिटवीन द डिफरंट मेम्ब्रेन इन्क्लोज कंपार्टमेंट ऑफ द सिक्रेटरी पाथवे. सेंट्रल रोल काय आहे, ट्रॅफिकिंग मॉलिक्यूल, खूप मोठ्या बल्क पद्धतीने जे मॉलिक्युल्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम आहे ना, कोणामध्ये, मेम्ब्रेन इन्क्लोज कंपार्टमेंट जे आहेत, है ना. म्हणजे काय आहे, सिंपल आहे की काय, गॉल्गी बॉडी पासून एखाद्या लायसोसोम मध्ये पाठवायचं आहे, गॉल्गी इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून गॉल्गी बॉडी मध्ये पाठवायचं आहे, ते व्हेसिकलच्या फॉर्मॅटमध्ये पाठवावं लागतं. म्हणजे काही इन्क्लोज कंपार्टमेंट आहे, कोणते आहेत, मेम्ब्रेन इन्क्लोज कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये ते पाठवले जातात. सेल सिक्रिशन मेन आहे, सेल मधले जे सिक्रिशन आहेत ते काय, हे व्हेसिकल्स आहेत. ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल टेकन ऍट द सेल सरफेस, आणि सेल सरफेसवर जे काही ट्रान्सपोर्ट आहे, मटेरियल आहे ते हे करण्याचं काम कोणाचं आहे, या व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टचं आहे. हे त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला इथे पाहायला भेटतं आणि हे तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहायचं असतं. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे सर्व काय आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट सोबतच व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट या सर्व गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. थँक्यू. ठीक आहे. याच्यानंतरचं हे जे लेक्चर आहे, याच्यानंतरचं लेक्चर आपल्याला दुसरा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे ते आपले ऑर्गेनेल्स आहेत, ते ऑर्गेनेल्सवर आपण पाहणार आहोत. ठीक आहे. थांबू इथं. थँक्यू. धन्यवाद.